नमस्ते नमस्ते. सर्वांना. आत्मा आत्मा नमस्ते. 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 आत्मा नमस्ते. नमस्ते. आत्मा नमस्ते मॅम. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. तर मंजुश्री आत्मा नमस्ते मॅम. मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी या ब्रह्मांडीय ऊर्जेबद्दल ऐकून घेण्यासाठी, जाणून घेण्यासाठी, एकरूप होण्यासाठी रविवार प्रमाणे आपण सर्वजण आलेला आहात. आपलं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. अगदी मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांना आत्मा नमस्ते आणि ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडण्यासाठी, या ऊर्जेसोबत एकरूप होण्यासाठी आपण सर्वजण आलेला आहात आणि आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी प्रार्थना करते, आपण सर्वजण प्रार्थना करूया की ही ब्रह्मांडीय ऊर्जा आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता, भरभराट, आपल्याला जे जे हवं आहे, आपल्यासाठी जे जे योग्य आहे ते ते घेऊन येणार आहे. माझा विश्वास या ब्रह्मांडीय ऊर्जावर आहे आणि नक्कीच हा विश्वास जिंकणार. तुमचा प्रत्येकाचा विश्वास जिंकणार हा मला विश्वास आहे. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आज एका नवीन विषयासह आपण आलेलो आहोत. आजचा विषय आहे दैनंदिन जीवनामध्ये या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीचा आपण कुठे कुठे वापर करू शकतो. दैनंदिन जीवनामध्ये याचा अर्थ असा की रोज छोट्या मोठ्या कुठल्या गोष्टींसाठी आपल्याला वापर करायचा आहे. मोठ्या मोठ्या गोष्टी खूप साऱ्या बघल्या आहे आपण. चिंतामुक्त व्हा, नैराश्य मुक्त व्हा, आणखी रागमुक्त व्हा, आरोग्य संपन्न व्हा, व्यक्तिमत्वाचा विकास घडवून आणा आणि आर्थिक संपन्न व्हा, इच्छापूर्तीसाठी, मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी उपयोग कसा करायचा आणि हो मोठमोठ्या आजारांसाठी सुद्धा आपण कशा प्रकारे उपयोगामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी आलेली आहे हे आपण सर्वांनी बघितलं आहे, सर्वांनी अनुभव घेतलेला आहे, सर्वांचे अनुभव तुम्ही सगळ्यांनी ऐकलेले आहेत. तर आज मात्र आपण बघणार आहे छोट्या छोट्या गोष्टी, अगदी पावला पावलावर, अगदी आता म्हणजे प्रत्येक क्षणामध्ये ऊर्जामय होऊन कसं जगावं. छोट्या छोट्या गोष्टींसाठी सुद्धा ऊर्जेचा उपयोग आपल्याला कसा होत असतो हे आपण बघणार आहे. कसा करावा यापेक्षा आपण म्हणणार आहे की या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडल्यानंतर कशा प्रकारे पावलोपावली आपल्याला ऊर्जेचा उपयोग होतो, कळत नकळतपणे. आणि हा उपयोग झाल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये कशा मिरॅकल्स झाल्यासारखं आपल्याला वाटतं, कसं आपल्याला असं वाटतं की माझं आयुष्य सकारात्मकतेकडे जात आहे. हे अनुभवण्यासाठी, हे ऐकण्यासाठी आणि ह्या टेक्निक समजण्यासाठी आज आपण या ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत कशा प्रकारे जुडावं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी होतील हे आपण बघणार आहे. आणि अनेक सदस्यांचे अनुभवही ज्यांना शेअर करायचे आहेत त्यांनी अगोदरच थोडंसं हँड रेज करून ठेवा म्हणजे मला समजेल. आणि युट्यूब वरच्या सर्व सदस्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद आणि आत्मा नमस्ते. तुम्ही सुद्धा आपल्याला जर असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर नक्कीच या व्हिडिओच्या खाली एक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे आणि एखाद्या ते तुम्ही जॉईन करू शकता व्हॉट्सअपचा ग्रुप. आणि ज्यांना काही प्रश्न असतील त्यांनी व्हॉट्सअप नंबरवर प्रश्न टाकू शकता. मेसेज फक्त, फोन करू नका डायरेक्ट. तर बघा ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय, तर आजच्या सेशनला तसेही अनेक सदस्य हे नवीन आहेत. कोण नवीन कोण कोण आहे जरा हँड राईज करा, नाहीतर आपण डायरेक्ट विषयाला सुरुवात करूया. ओके, अनेक जण नवीन आहेत. ओके ओके ओके, म्हणजे रेखी म्हणजे काय इथूनच बघायचं आहे. ओके ओके, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय, तर ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे
आपल्या आतमध्ये असलेली ऊर्जा, ज्या ऊर्जेचा आपण आज रोजी जिवंत राहण्यासाठी उपयोग करत आहे, ही तीच ही जैविक ऊर्जा, तीच ही प्राणशक्ती, तोच हा प्राणा, तोच श्वास, तीच वैश्विक शक्ती आणि त्यालाच म्हणतात रेकी. ओके, म्हणजेच काय, ज्या श्वासाच्या भरवशावर आज आपण सर्वजण जिवंत आहोत, जो श्वास आपण, तुम्ही, मी, आपण घेत आहोत, हा जो काही श्वास, हा जो काही प्राणा, ही जी काही प्राणशक्ती, ज्याच्या भरवशावर आपण जी आहे आपल्या शरीराच्या आतमध्ये, म्हणून आपण जिवंत आहोत, हीच ती ऊर्जा. या ऊर्जे असल्यामुळे आपण जिवंत आहोत, आपले दैनंदिन कामकाज सुरू आहेत आणि आपले मोठे मोठे काम सुद्धा आपण या ऊर्जेच्या सहाय्याने करत असतो. फक्त आजपर्यंत आपण करत असलेले कार्य हे नकळतपणे करत आहे. आता मात्र आपण या ऊर्जेप्रती जागृत होऊन या ऊर्जेची पूर्ण ओळख करून घेऊन आपण या ऊर्जेच्या माध्यमातून आज करत आहोत त्यापेक्षा अजून मोठ्या प्रमाणावर याचा उपयोग कसा करावा आणि आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक कार्यामध्ये या ऊर्जेचा उपयोग कसा मिळवावा हे शिकण्याचं टेक्निक शिकणं, हे करण्याचं टेक्निक शिकणं म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत एकरूप होणं. ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूप होणं म्हणजे काय, तर तुझ्याच आतील ऊर्जेसोबत, तुझ्याच आतील शक्तीसोबत पुन्हा नव्याने तुझीच ओळख करून देणे. तीच ऊर्जा, ज्या ऊर्जेचा तू स्वतः वापर करत आहेस, याच ऊर्जेचा मोठ्या प्रमाणात कशा प्रकारे वापर करू शकतो हे ज्ञात नाही. हे ज्ञात करून घेण्याची कला म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जोडणे. आज सुद्धा तुम्ही या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडलेले आहातच. मी सुद्धा अगोदरही जुडलेली होती. जन्माच्या अगोदर पासून आपण या वैश्विक ऊर्जेसोबत जोडलेलो असतो. म्हणूनच तर काय आपण जन्माला आलेलो आहोत, हो ना. फक्त आपल्याच ऊर्जेचा आपल्याला ओळख करून घेऊन आपल्यामधील क्षमतांचा आपल्याला विकास करायचा आहे. माझ्या आतमध्ये काय काय आहे हे मला समजून घ्यायचं आहे. केवढी मी शक्तिवान आहे, केवढा मी शक्तिवान आहे, माझ्या आतमध्ये केवढ्या ऊर्जा आहेत, या ऊर्जांची मलाच ओळख नाही. ती ओळख मला नव्याने करून घ्यायची आहे. आता अनेक जण म्हणतील, काही सांगता मॅडम, असं कुठं असतं का, आपल्याच ऊर्जेची आपल्याला ओळख नाही, माझी मला ओळख नाही, असं होऊ शकतं का. तर श्री हनुमंतांना, मारुती रायांना त्यांच्या ऊर्जेचा विसर पडला होता, होता ना. ते तर देव होते, ते तर देव होते, त्यांना त्यांच्या ऊर्जेचा विसर पडला होता. आपण माणसं आहोत. हनुमंतांना, जामवंतांनी त्यांच्या ऊर्जेचा, त्यांच्या क्षमतांचा, त्यांच्या शक्तीची ओळख करून दिली, तेव्हा हनुमंतांनी त्यानंतरच रामायण वेगळ्या प्रकारे घडलं. पण हनुमंतांनी त्यांच्या शक्तीचा पुरेपूर वापर केला आणि मग लंकेचं काय झालं हे सर्वांना माहिती आहे. तर तर आपण तर छोटी माणसं आहोत, हो ना. आणि जर विचार केला ना, तर हनुमंत म्हणूया, वानर सेना म्हणूया, आपले पूर्वजच, हो ना. तर त्यांचा गुण आपल्यामध्ये असू शकतो की नाही. Yes. तर आपल्याला पण विसर पडू शकतो. सेम तसं आपल्याला सुद्धा आपल्या ऊर्जेची अजून पुरेपूर जाणीव नाही आहे. ती जाणीव करून घेणे, मी काय काय करू शकतो हे समजून घेणं म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडणं. मला तरी असं वाटते आता बऱ्यापैकी सगळ्यांना समजलं असेल ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजे काय. तर याबाबतचे अनेक सारे आपले विश्लेषित व्हिडिओ अगोदर आहेत रेखीची ओळख करून देण्याबद्दलचे. तर नक्कीच तुम्ही युट्यूबवरचे आपले व्हिडिओ बघू शकता किंवा आपलं ऍप डाउनलोड करून घ्या. ऍप डाउनलोड केल्यानंतर तेथे फ्री मटेरियल्स मध्ये हे सगळे व्हिडिओ आपल्या सगळ्यांसाठी दिलेले आहेत. ओके, तर असं आहे. मग रेखी सोबत जुडणे हे सगळं झालं. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी सोबत जोडल्यानंतर काय काम होतं, तर मी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये कशा प्रकारे या आध्यात्मिक ऊर्जेची ओळख करून दिली जाते हे सांगते. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या टेक्निक्स, वेगवेगळा प्रकार असू शकतो, पण मी मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये आपण कशा प्रकारे कार्य करतो हे तुम्हाला सांगणार आहे. बघा, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखी म्हणजेच काय, तर वैश्विक शक्ती, विश्वशक्ती, प्राणशक्ती, प्राणा, तुम्हाला जे म्हणायचं आहे ते, तुमच्या आतील प्रकाश, तुमच्या आतील ऊर्जा, तुमच्या आतील देवत्व, तुमच्याच आतील देवत्वाची तुम्हाला ओळख करून घेणे म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडणे. हो,
त्या देवत्वाची ओळख. कारण तुम्ही, मी, आपण त्या परमपिता परमात्म्याचा एक छोटासा अंश आहे. ज्याचा आपण अंश आहे म्हणजेच आपल्यामध्ये सुद्धा त्याचा अंश आहे ना. मग ते छोटस देवत्व जे आपल्या आतमध्ये आहे त्याची आपल्याला ओळख करून घ्यायची आहे. आणि त्याच सोर्सच्या मदतीने आपण आपले कार्य कशा प्रकारे करावे हे आपल्याला टेक्निक शिकून घ्यायची आहे. कोठेही एवढीशीही अंधश्रद्धा नाही, बुवाबाजी नाही, भूत प्रेत बाधा आत्मा यासोबत एवढाही संबंध नाही, कोणाला वशीकरण करणं मुळीच नाही. ओके, हो, ठामपणे सांगते आहे, हे असं काहीही नाही. ब्रह्मांडाशी एकरूपणे या वैश्विक शक्तीसोबत स्वतःची ओळख करून घेणे म्हणजे काय तर प्युअर आध्यात्मिक ऊर्जा जी तुम्ही, मी आज रोजी घेतच आहोत. या ऊर्जेची ओळख आपल्या सोबत घेणे. आज मी जेवढी प्राणशक्ती घेत आहे, आज मी जेवढ्या प्रमाणात प्राण शोषून घेत आहे माझ्या जीवनासाठी, त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही आध्यात्मिक ऊर्जा मी शोषून घेणे, त्याचं टेक्निक घेणे आणि ती ब्रह्मांडीय ऊर्जा शोषून घेत असताना या आध्यात्मिक ऊर्जेसह मी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून आणि माझ्या अवयवांना, माझ्या चक्रांना, माझ्या शरीराला आरोग्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे घडवते, कशा प्रकारे अफर्मेशन देऊन त्या गोष्टींना वळण लावते. म्हणजेच काय तर अध्यात्मशास्त्राचा ची ऊर्जा, आध्यात्मिक ऊर्जेचा मी मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून, आरोग्यशास्त्रीय दृष्टिकोनातून वापर करून घेणे म्हणजेच ब्रह्मांडीय ऊर्जा रेखेसोबत मी एकरूप होणे. अशा प्रकारे आपण मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये कार्य करत असतो. ही आध्यात्मिक ऊर्जा आपल्याला येत असते या ब्रह्मांडाकडून. आपण ही ऊर्जा अजून मोठ्या प्रमाणामध्ये कशी घ्यायची, आज घेत आहे त्यापेक्षा मोठ्या प्रमाणात कशी घ्यायची हे टेक्निक शिकत असतो. आणि तुम्हाला माहितीये कोणतेही काम टेक्निकने केल्यामुळे पटकन होतं. बस आपण फक्त एवढंच करत आहे की अध्यात्मशास्त्र आहे, अध्यात्मशास्त्रामध्ये आपण एका वेगाने पुढे जावं, हा आपला प्रयत्न आहे. म्हणजे भरभरून खूप दिवस ध्यानधारणा करावी किंवा खूप दिवस ध्यानधारणा केल्यानंतरही अनेक लोक म्हणतात की मॅडम किंवा आम्हाला हवा तो रिझल्ट येत नाही. तर ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत या टेक्निकने जर आपण एकरूप झालो, या टेक्निकने जर आपण अध्यात्मशास्त्रासोबत एकरूप झालो, आपण जर आध्यात्मिक ऊर्जा ग्रहण केली तर आपण लवकरात लवकर आपल्या आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता आणू शकतो. कुठेही जादूटोना नाहीये, म्हणूनच सांगितलं. कारण आध्यात्मिक ऊर्जा ही तुझ्या, माझ्याकडे, या जगातील प्रत्येक व्यक्तीकडे सेम आहे, एकच आहे. आणि प्रत्येकाला तेवढंच दिलेलं आहे शोषून घेण्यासाठी ऊर्जा. तुम्ही त्याचा उपयोग कसा कसा करता हे तुमच्यावर अवलंबून आहे. आणि मग आपला आजचा विषय आहे की छोट्या छोट्या ठिकाणी, छोट्या छोट्या कामांमध्ये आपण कशा प्रकारे या ऊर्जेचा उपयोग करून घेतो हे आपल्याला बघायचं आहे. हे मला एकच सांगा, मला एक विचारायचं आहे. तर आपल्याला प्रत्येकाला एखादी गोष्ट आकर्षित करायची असते. एखाद्याला, प्रत्येकाला काही काही हवं असतं ना. प्रत्येकाची इच्छा असते की मला काहीतरी हवं आहे, हो ना. अनेक 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 लोकांच्या वेगवेगळ्या विश असतात. प्रत्येकाची सेम असेल असं नाही, प्रत्येकाची विश ही वेगळी असते ना. असते, प्रत्येकाची वेगळी असते, प्रत्येकाची इच्छा वेगळ्या असतात, प्रत्येकाच्या आकांक्षा वेगळ्या असतात, प्रत्येकाला काहीतरी वेगळं हवं असतं. आणि आणि आपल्या विचारांना या ब्रह्मांडाने दिलेला प्रतिसाद म्हणजे आपलं जीवन असतं. हे ब्रह्मांड, ही ब्रह्मांडीय ऊर्जा, हे विश्व, आपण ज्या ज्या विश मागतो, जो जो विचार करतो त्याला तथास्तु म्हणत असतो. म्हणजेच काय तर माझ्या विचारांना आणि माझ्या स्वतःच्या आयुष्याला या विश्वाने दिलेला प्रतिसाद म्हणजे माझं जीवन आहे. आपल्या आयुष्यामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट, प्रत्येक घटना, प्रत्येक घटक हा आकर्षणाच्या नियमाचा परिणाम असतो.
हा आकर्षणाच्या नियमाचा परिणाम असतो. तुम्ही जे तुमच्या आयुष्यामध्ये आकर्षित करसाल या शब्दाचा छोटासा तुम्हाला सांगते, आकर्षित करणे म्हणजे तुम्ही जो विचार करसाल तुमच्या आयुष्यामध्ये तेच घडणार जो विचार तुम्ही करणार. मग तुम्ही जर का रडगाणं गात असाल प्रत्येक वेळेस, गाऱ्हाणं करत असाल प्रत्येक वेळेस, समोरची व्यक्ती तुम्हाला पॉझिटिव्ह सांगायचा प्रयत्न करते, पण तरीही अनेक जणांचं असं असते, ते त्यांच्या नन्नाच्या पाड्यावरून पुढे निघतच नाही. आपण त्यांना पॉझिटिव्ह 100 गोष्टी सांगाव्या, पण तरीही ते वापिस त्याच ठिकाणी जातात. पण सांगा ना मॅडम, आमच्या आयुष्यात असंच का? ते तेथेच असतात. तर तुम्ही तुमच्या आयुष्याबद्दल सकारात्मक विचार करत नाही हे समजून घ्या. तुम्ही जर तुमच्या आयुष्याबद्दल सकारात्मक विचार करसाल तर ते तुमच्यापर्यंत पोहोचेल, असा आकर्षणाचा नियम सांगतो. तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा तेच गाऱ्हाणं लावत असाल, जे घडून गेलं आहे चुकीचं तेच, तर तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा तेच घडणार. जर तुम्हाला ती सायकल चेंज करायची आहे, तर जर का तुम्हाला ते सर्कल सुरू आहे दुःखांचं, टेन्शनचं, ते जर थांबवायचं आहे, तर तुम्हाला इथं बदल करावा लागेल. तुम्हाला बदल करावा लागेल इथं. तुमच्या विचारांमध्ये जसा बदल होत जाईल ना, तसं तुमच्याकडे ते ब्रह्मांड तुमच्यासाठी तथास्तु म्हणत जाणार. हा तथास्तु शब्द अनेक जणांनी म्हटलेला आहे की वास्तू तथास्तु म्हणते. हो, मग फक्त जर का तुमचं घर जेवढं मोठं असते, घर असेल, बंगला असेल, फ्लॅट असेल, जे काही असेल, ते जर तुम्हाला तथास्तु म्हणू शकते, हो ना, तुमची वास्तू जर तुम्हाला तथास्तु म्हणू शकते, तर या ब्रह्मांडामध्ये टाकलेला प्रत्येक शब्द तुमचा सत्य होऊ शकतो, तो सुद्धा तुम्हाला तथास्तु म्हणू शकतो. जेव्हा तुम्ही असं म्हणता की माझ्या आयुष्याचं काही खरं नाहीये, माझं काही खरं होणार नाही आहे, मला नाही वाटत मला यश मिळेल, तर तेच व्हायब्रेशन्स तुम्हाला मिळतात. मग तुम्ही काहीही करा, तुम्ही तुमच्या यशापासून, तुम्ही तुमच्या प्रत्येक गोष्टीपासून स्वतःला लांब करता. आणि यामागचं शास्त्र असं की जेव्हा जेव्हा तुम्ही अशा प्रकारे काही करता, चुकीचं बोलता, तेव्हा तुमचं आभामंडळ संकुचित होतं. तुमचं आभामंडळ संकुचित झाल्यामुळे तुमच्या क्षमता कमी होतात, तुमची प्राणशक्ती ग्रहण करण्याची क्षमता कमी होते, आणि ती प्राणशक्ती तुमच्याकडे कमी असल्यामुळे तुम्ही तुमच्या उद्देशाप्रती पाऊल टाकू शकत नाही. म्हणून सकारात्मक बोलावं लागतं. अनेक जण म्हणतात फक्त बोलून काय होणार नाही. जर का तुम्ही सकारात्मक बोलायला लागलात, तर तुम्ही सकारात्मक ऍक्शन घेण्यासाठी तुमच्यामध्ये ताकद येणार. कारण फक्त बोलून नाही होणार, तर बोलता बोलता तुम्हाला कृती करावी लागेल, हो ना. पण तुम्ही कृती तेव्हा करू शकताल जेव्हा तुमच्या बोलण्यामध्ये सकारात्मकता असेल. तुमच्या आयुष्यामध्ये काय काय घडणार आहे हे माहितीये का कोण ठरवतं? तुम्ही, मी, माझ्या आयुष्यामध्ये फक्त आपणच ठरवू शकतो. स्वतःच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे हे आपण स्वतःच ठरवू शकतो. कारण माझ्या आयुष्यामध्ये मला चांगले लोक मिळतील की वाईट लोक मिळतील, मला लोकांकडून कशी वागणूक मिळणार, मला आर्थिकता कशा प्रकारे मिळणार, मी खरोखर माझ्या आयुष्यामध्ये किती खुश असणार, माझ्या आयुष्यामध्ये मला किती समाधान मिळणार, माझे नातेवाईक माझ्यासाठी कसे असणार, लोक माझा उत्कर्ष करणार की मला डावलण्यासाठी प्रयत्न करणार, मला विरोधक असतील की सहकारी जास्त असतील, या सगळ्या गोष्टी कुठे घडणार? इथं घडणार अगोदर, आणि मग प्रत्यक्षात येणार. मग येथे जर अगोदर घडणार आणि मग जर प्रत्यक्षात येणार असतील, तर मग मी येथेच व्यवस्थित घडवते ना पहिले, हो ना. मी येथे व्यवस्थित घडवायला लागेल आपोआप. आज जरी तुमच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट वाईट घडत असेल, होऊ शकते ना, आज रोजी ढासळलेलं असेल सगळं, आज रोजी जरी शून्य नसेल, मायनस मध्ये असेल, मग ते कुठलाही प्रश्न असू दे, सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता किंवा तुमचे नातेसंबंध मायनस मध्ये जरी असतील ना आज रोजी, पण तुम्ही त्याबद्दल सकारात्मक विचार करायला सुरुवात करा. आणि आणि सकारात्मक विचार करायला सुरुवात करा, आणि या ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत एकरूप व्हा.
लक्षात घ्या. यासोबत एकरूप व्हात, ही आध्यात्मिक ऊर्जा तुमच्याकडे घ्यायला लागा. पुढच्या काही दिवसामध्ये तुम्ही स्वतः सांगताल मॅडम काय बदल आहे. आणि एवढं पोटतिडकीने सांगण्याचं कारण असं की अनेक अनुभव घेतले आहेत आम्ही, अनेक अनुभव घेतले आहेत. सेशन मध्ये असं आतापर्यंत एकही व्यक्ती नाही आहे की खरोखर नाराज होऊन गेली आहे. आणि यासाठी मला मनापासून अभिमान वाटतो. या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीचे मी किती आभार मानावे, किती आभार मानावे, किती आभार मानावे. कधीच आपल्या सेशन मध्ये कोणाची जोडी रिकामी ठेवली नाही आतापर्यंत. नाराज कधीच कोणाला केलं नाही. आणि याच विश्वासाच्या जोरावर मी तुम्हाला एवढ्या ठामपणे सांगते की हो नक्कीच आज आहे ना त्यापेक्षा बदल होणार. किती बदल होणार, केवढा वेळ लागणार हे तुमच्या कॅपॅसिटीवर अवलंबून आहे, तुमच्या विचारांवर अवलंबून आहे. आपण काय काय किती किती या ब्रह्मांडाला देतो, आपण किती घेतो, आपली क्षमता किती वाढवतो यावर अवलंबून आहे. माझी जर झोडीच फाटकी असेल, माझी क्षमता जर घेण्याची कमी असेल तर ते मला कसं देऊ शकणार. ते घेण्यासाठी मला माझी क्षमता वाढवायची आहे, माझी पॉवर वाढवायची आहे, माझी ताकद वाढवायची आहे, माझी एनर्जी वाढवायची आहे. आणि मला स्वतःला तेवढं स्ट्रॉंग स्टेबल करायचं आहे की ते ब्रह्मांड मला देत आहे आणि ते घेण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. तुम्ही ऐकलं आहे कधी कधी लक्ष्मी कोणाकडे जाते, श्रीमंताकडे जाते. आपण गुरुवारचे मार्गशीर्ष महिन्याचे उपवास प्रत्येक महिला प्रत्येक जण करत असतो. आणि तेथे तुम्हाला माहिती आहे की लक्ष्मी चंचल असते. ती कुठे राहते, गरीबाकडे गेली ना तर तर तो स्वतःसाठीच वापर करेल किंवा तो ते घेऊ शकणार नाही, योग्य वापरू शकणार नाही. आणि मोठ्याकडे गेली, श्रीमंताकडे गेली तर तिला असं वाटते माझा तिथे आदर सत्कार होईल. याचा अर्थ काय आहे माहिती आहे शास्त्रीय दृष्टिकोनातून. याचा अर्थ लक्ष्मी म्हणजे भरभराट, लक्ष्मी म्हणजे संपत्ती, लक्ष्मी म्हणजे पैसा एवढाच नसून लक्ष्मी म्हणजे आपण बघा मी म्हटलं ना तुमच्या आतील देवत्व. लक्ष्मी म्हणजे ही ब्रह्मांडीय ऊर्जा, ही युनिव्हर्सल ऊर्जा सुद्धा मोठ्या प्रमाणात तेव्हाच मिळेल तुम्हाला जेव्हा तुमची घेण्याची कॅपॅसिटी असेल. गरीब याचा अर्थ पैशाने गरीब नाही. गरीब याचा अर्थ तुमचा ऑरा स्ट्रॉंग नसणे, तुमची घेण्याची कॅपॅसिटी नसणे, तुमचे स्पिरिच्युअल कॉर्ड्स लहान असणे. बघा या ब्रह्मांडाने जर का तुम्हाला भरभरून द्यायचा प्रयत्न केला आणि तुमच्यामध्ये सांभाळण्याचीच क्षमता नसेल ना तर तर माहितीये काय, घेण्यापेक्षाही नुकसान होतं. नुकसान कसं होतं तर आपली कॅपॅसिटी नसते. काही लोक खूप सारं मेडिटेशन करतात, शारीरिक क्षमता नसते, तेव्हा त्यांच्या शरीराला इजा होतात. हो ना. तर म्हणून तुम्हाला सांगितलं आहे. हा विषय थोडासा मोठा झाला, समजलं मला. पुढचा विषय इथं घेतला गेला. पण तरीही बघा आपण ब्रह्मांडाकडून काय करतो, आध्यात्मिक ऊर्जा खेचून घेतो, आपली क्षमता वाढवतो, आरोग्य संपन्नता आपल्यामध्ये आणतो. का आणतो, त्या अफर्मेशन्सनी, त्या आध्यात्मिक ऊर्जेनी आपले आरोग्य संपन्नता आपण होण्याकडे आपण जोर देतो. आणि मनशांती, मानसिक सुदृढता स्वतःमध्ये येण्यासाठी आपण प्रयत्न करतो. आणि एवढं केल्यानंतर एवढ्या सोबतच बघा कशी आपली सगळ्या गोष्टींनी प्रगती होते. असेच अनुभव आहेत ना सगळ्यांचे. येस. काय मॅडम मला मायग्रेनचा त्रास होता मॅडम, मला हा त्रास होता, तो त्रास होता, तो त्रास बरा झाला. आणि आता मॅडम माझ्याकडे अशा अशा प्रकारे माझी समृद्धी वाढायला लागली. आणि आरोग्य म्हणजे सुद्धा समृद्धी, तुमची मनशांती म्हणजे सुद्धा समृद्धी, तुमच्या विचारांची प्रगल्भता ही सुद्धा भरभराट. आणि हे सगळं करत असताना जसं आपला बेस पक्का होतो ना 3rd डिग्री पर्यंत, तशी आर्थिक समृद्धी सुद्धा आपली व्हायला लागते. कारण आपण आपण आपला बेस पक्का करतो. बेस पक्का झाल्यामुळे आपले निर्णय क्षमता योग्य होते, आपल्यामध्ये स्थिरत्व येते, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या विचारांमध्ये स्थिरत्व येतं, आपला विश्वास वाढतो स्वतःवरचा. आणि एखादा निर्णय घेत असताना तो चुकीचा असो किंवा बरोबर असो, घेतलेला निर्णय बरोबर करण्याची क्षमता स्वतःमध्ये वाढवण्यासाठी ब्रह्मांडी ऊर्जा रेखी आपल्याला मदत करत असते. आणि आपण तिथून मार्ग काढण्यासाठी सुद्धा एक प्रकारे आपण प्रबळ असतो प्रत्येक गोष्टीसाठी. आणि म्हणून तुम्हाला एवढं सांगेल की जर जर काय आता तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं असेल, तुम्हाला तुमचं आयुष्य बदलायचं आहे, ते सकारात्मकतेकडे जायचं आहे, न्यायचं आहे, तर मी तुम्हाला नेहमी विचारत असते आत्मा नमस्ते कसे आहात तुम्ही. तर तेव्हा मात्र तुम्हाला नेहमी म्हणायचं आहे तुम्हाला तुम्ही जसे हवे आहात ना
ते तुमचं उत्तर असावं. म्हणजेच काय, तर मला माझी स्टोरी चेंज करायची आहे. आपण म्हणतो कसे आहात तुम्ही, मॅडम थोडं मानसिक टेन्शन आहे. कसे आहात तुम्ही, मॅडम थोडे आर्थिक प्रश्न आहेत. कसे आहात तुम्ही, आरोग्याच्या समस्या आहेत. ओके, तर नाही, कसे आहात तुम्ही या प्रश्नाचं उत्तर असं की मी आरोग्य संपन्न आहे. तुमची जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय हवं आहे. पॉझिटिव्हिटीकडे जायचंय की निगेटिव्हिटीकडे जायचं आहे. आपल्याला जायचं तर पॉझिटिव्हिटीकडे आहे. आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मकता निर्माण करायची आहे तर आपल्याला ते शब्द स्वतःसाठी वापरायचे आहेत. आपली स्टोरी ती करायची आहे जी आपण आहोत. तुम्हाला तुमची ती स्टोरी स्वतःची क्रिएट करायची आहे. ती सक्सेस स्टोरी तयार करून ठेवायची आहे की मी कसा आहे, मी कशी आहे. आज तुमच्याकडे जॉब नसेल पण तुम्ही विचार करा की हो मला जॉब मिळत आहे, मिळालेला आहे. कशा प्रकारे माझा जॉब आहे, किती माझं पेमेंट आहे, काय माझ्या क्षमता आहेत आणि मी तेथून काय दायित्व करत आहे. या प्रत्येक गोष्टीसाठी आपली स्टोरी आपल्याला चेंज करायची आहे. त्या विचारांमधून, जुन्या चुकीच्या नकारात्मक विचारांमधून आणि माझ्याकडे काय नाही ना या हा विचार सोडूया. जे माझ्याकडे नाही ते मला मिळालेलं आहे हा विचार आपण इथं क्रिएट करूया आणि त्या समृद्धीसह जगायला सुरुवात करूया. आणि बघा ऊर्जा तुम्हाला सोबत देणार, नक्की मला विश्वास आहे. करून तर बघूया. आजपर्यंत अनेक प्रयत्न केले आहेत. 1, 2, 3, 4 हजारो प्रयत्न केलेले आहेत. अनेक लोकांनी आयुष्यामध्ये सुख आणण्यासाठी लाखानो रुपये गमावलेले आहेत आणि त्यानंतर लोक आमच्याकडे येतात, हिलर्सकडे. आणि मी तर नेहमी म्हणत असते हिलर्सकडे येण्याचा सगळ्यात शेवटचा मार्ग असतो सगळ्यांचा. सगळं संपलं की मग शेवटी येतात की बाबा काहीतरी फरक पडेल का. आणि आणि म्हणून मी माझ्या रेकी हिलर्सला, रेकी ग्रँडमास्टर्सला सगळ्यांना नेहमी सांगत असते की आपल्याकडे येणारी मदतीसाठी कुठलीही व्यक्ती ही शेवटच्या टप्प्यावर आलेली असते तेव्हा तिच्याकडे आर्थिकता पण कमी असते, कारण ती सगळीकडे सगळा खर्च करून बसलेली असते. आणि इथे आल्यानंतर काय म्हणतात माहितीये का, मॅडम आम्ही किती खर्च केला तुम्हाला काय सांगू, आता तुम्ही पण फी मागता. पण लाखो रुपये खर्च केलेले असतात तेव्हा मात्र नाही विचार करत. पण इथं एनर्जी एक्सचेंज भरताना अनेक जण विचार करतात. पण लक्षात घ्या एनर्जी एक्सचेंज शिवाय कुठेही काहीही होत नाही, कारण ब्रह्मांडाचा नियम आहे की ऊर्जा ऊर्जा रेखी ऊर्जा तशा प्रकारे देता येत नाही. काही नियम लावलेले आहेत, आम्हाला सुद्धा त्या नियमाने काम करावं लागतं. आम्ही त्यातल्या त्यात कमीत कमी किती घेता येतं ना त्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात असतो. अनेकांचे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली जाते. पर्सनल तुम्हाला वेळ बऱ्याच वेळा दिला जातो आणि जेवढं होईल ना तेवढं नक्कीच केलं जातं. तर बघा आपल्याला आपली स्टोरी चेंज करायची आहे, आपल्याला सकारात्मक बोलायचं आहे. आणि मग आता मी सांगते आहे आजचा विषय, दैनंदिन आयुष्यामध्ये ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी कोठे कोठे मदत करते. तर बघा मी आता तुम्हालाच विचारणार, तुम्ही कुठे कुठे अनुभव घेतलेले आहेत आणि ते माझ्या प्रश्नाचं उत्तर होणार. हो ना, तुम्ही जेथे जेथे अनुभव घेतलेले आहेत तेथे तेथे आपण रेकीचा उपयोग करू शकतो. नक्कीच तुमचे थोडेसे अनुभव विचारते आणि मग त्यानंतर माझं सेशन मी विश्लेषित करते, जेणेकरून मला सुद्धा क्ल्यू येतील की कुठे कुठे आपण ऊर्जेचा वापर तुम्ही सर्वसामान्यपणे कशा प्रकारे करू शकता, कुठं कुठं करता. तर मी अनम्यूट केला आहे, हँड राईज करू शकता आणि सांगू शकता. आणि हो आज आहे ना मी सर्वांना एक विनंती करेल, मोठा अनुभव नको आहे तर छोट्या कामामध्ये मी कुठं मदत घेतली रेकीची, छोट्या 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 हे आपल्याला बघायचं आहे. नक्कीच एखादा दोन मोठे शेअरिंग घेऊया आपण. पण आजच्या सेशनचं उद्दिष्ट काय आहे की दैनंदिन आयुष्यामध्ये अगदी बस मिळावी, अगदी जागा मिळावी, अगदी भाजी छान व्हावी, अगदी काय आता आता आणि डोक्यात आलं आणि उपयोग केला, आता या क्षणाला डोक्यात आलं आणि उपयोग केला. आणि आजच्या शेअरिंगचं महत्व असं की इतरांना सुद्धा समजेल की आपण ऊर्जेचा वापर कसा कसा करावा, कुठे कुठे करावा. बस. आणि हो हे सगळे अनुभव आणि ह्या सगळ्या शेअरिंगच्या अगोदर तुम्हाला एक सांगते, ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीचा उपयोग करणे म्हणजे काय. पुन्हा आलं तेच की मी 10 लोकांमध्ये मी एक स्पेशल व्यक्ती म्हणून दिसतो आहे, याचा अर्थ असा नाही की मी त्या उरलेल्या 9 लोकांना डावलण्यासाठी प्रयत्न केला आहे. तर मी माझी ऊर्जा वाढवण्यासाठी वापर केला आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, मी इतरांच्या तोट्यासाठी ऊर्जेचा वापर केलेला नाही, तर मी माझ्या क्षमतांचा विकास करण्यासाठी ऊर्जेचा वापर केलेला आहे.
या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीचा वापर केला आणि मी दैनंदिन आयुष्य सहज केलं, याचा अर्थ असा की मी या ब्रह्मांडाचा आशीर्वाद घेतला आहे. ओके, आपण आपल्या आई वडिलांचा, आपण देवी देवतांचा, आपल्या घरी मंदिरामध्ये आपल्या गुरूंचा, सद्गुरूंचा आशीर्वाद घेतो की नाही? आणि त्यांच्या आशीर्वादाने कामाला निघतो की नाही? येस. आपण कुठलंही काम करत असताना या ब्रह्मांडाचा मी आशीर्वाद घेतला. म्हणजेच काय, हे ब्रह्मांड म्हणजे काय? तर या ब्रह्मांड म्हणजे तुम्ही ज्याला मानता तो समजा, तुम्ही ज्याला मानता ती ऊर्जा समजा. तुम्ही जर असं म्हणत असेल माझे सद्गुरू, त्यांनाच मी मानते मॅडम, हो, तुमचे सद्गुरू म्हणजे ब्रह्मांड समजा. ओके, माझी कुलदेवता हीच माझ्यासाठी सगळं काही आहे. यस, तुमची कुलदेवता म्हणजेच ब्रह्मांड समजा. कळलं? फक्त मागण्याचं टेक्निक काय आहे हे इथून शिकून घ्या. काही लोक मला म्हणतात मी आहे ना कोणालाच मानणार नाही, कधीच मानत नाही. मी आहे ना हनुमंतांनाच मानतो, फक्त मारुतीलाच मानतो फक्त. तर मी विचारेल त्यांना काय म्हणतात? पवनपुत्र म्हणतात, हो ना. आणि ब्रह्मांडी ऊर्जा रेकी म्हणजे काय म्हणते आहे? मी तर श्वास म्हणते आहे. तुम्ही हनुमंतांना माना, आम्हाला काहीच म्हणणं नाही आहे. तुम्हाला ज्यांना म्हणायचं आहे त्यांना म्हणा, तुम्ही ऊर्जेला त्या स्वरूपात बघा. ते शेवटी हे जे काही सगळं आहे ना, मी आता जेवढे नावं घेतले ते सगळे नावं एक, जेव्हा आपण परब्रह्म म्हणतो ते सगळे त्या परब्रह्माचंच रूप आहे, त्या परब्रह्माकडूनच आलेले आहेत. आणि ते सगळं 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 एक वेळ जेव्हा आपण मोठे सेशन घेतो ना, ग्रँड मास्टर्स पर्यंत जातो ना, तेव्हा आपल्याला समजतं की हे सर्व म्हणजे मी, आणि मी म्हणजे हे सर्व. या सर्व फक्त एवढंच आहे की ते विश्वस्वरूपामध्ये आहे आणि मी त्याचा एवढूसा छोटासा अंश आहे. म्हणजे समुद्रातलं पाणी, जर आपण समुद्रामधलं अथांग पाणी जर आपण एका ग्लासामध्ये घेतलं आणि त्या ग्लासामधल्या पाण्याचे थेंब थेंब ओतले किंवा शिंतोडे उडवले, तर ते प्रत्येक शिंतोडा, ते प्रत्येक थेंब, तो प्रत्येक बूंद म्हणजे काय? तर समुद्राचं पाणी. हो की नाही? सेम आपण तेच आहोत. आपण तो बूंद आहोत. आणि सोपी भाषेत सांगायचं म्हणजे ते विश्व म्हणजे तो समुद्र आहे. सेम, बस एवढंच सगळं काही आहे. आणि मग आपण काय? तर म्हणून तुम्ही कुठल्याही ऊर्जेला माना, काही प्रश्न नाहीये. रेकी म्हणजे काय? तर तोच आशीर्वाद आहे, तीच वैश्विक ऊर्जा आहे, तोच प्राण आहे, तेच प्राणशक्ती आहे, एकच आहे सगळं. म्हणून तुम्हाला सांगते की ऊर्जा घेतली, रेकी दिली. म्हणजे यांनी काही जादूटोणा केला नाही. रेकी दिली म्हणजे आशीर्वाद घेतला आणि त्या कामासाठी आशीर्वाद दिला. कळलं? एखादी व्यक्ती आरोग्य संपन्न आहे, हा आशीर्वाद त्यांच्यासाठी पाठवला, या ब्रह्मांडाकडून ती ऊर्जा त्यांच्यासाठी पाठवली. फक्त आपण माध्यम झालो, ती घेतली आणि पाठवली, कारण आपल्याला ते टेक्निक माहित आहे. बस एवढीच गोष्ट. समजलं? तर नक्कीच मला अनुभवांची सांगा, मग आपण सेशन आणखी वाढवू. अनुभवानंतर पुन्हा सेशन घेऊया. एक एक जण हात वर करून पटापट. जो हँड पहिला करेल, मग नंतर तुम्ही काय म्हणता, मग मॅडम आम्हाला संधीच नाही मिळाली असं म्हणतात अनेक लोक. कोण करते हँड पहिला? ओके, मयुरी कुलकर्णी. एक एक जण करून ठेवा, मी ज्याचा हँड नाहीये इलेक्ट्रिक त्याचं नाव घेणार नाही. बोला मयुरी. आत्मा नमस्ते सर्वांना. मला असा अनुभव सांगायचा आहे ब्रह्मांडी ऊर्जा आपल्याला कशी मदत करते जेव्हा आपल्याला खरंच इमर्जन्सी असेल आणि कुठलाही मार्ग नसतो, तेव्हा ब्रह्मांडी ऊर्जा आपल्याला खूप मदत करते. माझी एक मैत्रीण आहे, तर तिला खूप पोटात त्रास. हॅलो. आता बोल. मैत्रीण होती तिथून पासून सुरुवात पुन्हा. हा, मैत्रीण आहे माझी. तर तिला खूप त्रास होत होता आणि नेमकं त्या दिवशी आमच्या एरियातले 4 ते 5 डॉक्टर्स नव्हते. तरी डॉक्टर्सना फोन करून तिने इंजेक्शन नाही घेतलं. मी तिला हॉस्पिटलला घेऊन गेली, इंजेक्शन दिलं आणि त्यानंतर डॉक्टरांनी मेडिसिन दिले, पण तिला कुठल्याही प्रकारचा म्हणजे काहीच फरक पडला नाही. आणि मिस्टर नव्हते घरी, ते लांब होते, दोन्ही लहान मुलंच होते. तिला फरक
पडलाच नाही. म्हणजे मला असं वाटलं आता इंजेक्शन दिलंय, झोप लागेल तिला किंवा थोडा तरी वेदना, जे पेन किलरचं आपण म्हणतो इंजेक्शन देता, कमी होईल. पण तसं काहीच झालं नाही. परत 3:30ला मुलांचा फोन आला, चाची म्हणे मम्मीला खूप चक्कर येते, वॉमिटिंग झालीये आणि ती कसं तरीच करते म्हणे. आणि कुठले डॉक्टर्स आहे का? मग मी इतर 3-4 डॉक्टरांना फोन लावलं आणि बघितलं आहेत का, पण त्या दिवशी नेमकी कोणीच अवेलेबल होत नव्हतं. सगळ्यांनी असं सांगितलं 6 नंतर 7 नंतर या तुम्ही. तर तिला खूप त्रास होत होता. मी गेले लगेच, चक्कर येत होते. तर मी तिला रेखी दिली आणि तिचे सगळं क्लीन केलं. तर माझी रेखी जेव्हा जात होते, ते रेखी देता देताच ती घोरायला लागली आणि डायरेक्ट 6 वाजता उठली. ज्याला मला प्रश्न पडला होता, तिला न्यायचं तर आता मोठी गाडी चालवायला लागेल, ती काढवायला लागेल. मी पण मोठी गाडीची प्रॅक्टिस करते. मी अजून पूर्ण ट्रेन नाही झाली. तर आपण हिम्मत करायची का? हा एक प्रश्न मनात होता. कसं न्यायचं? कोण नेणार तिला? तर तिला रेखी दिली, ती इतकी घोरायला लागली ती आणि डायरेक्ट 6, 6:15ला उठून मला तिने सांगितलं की मला बरं वाटतंय. इतकी फ्रेश होऊन ती दवाखान्यात मी तिला 7 वाजता घेऊन गेली. स्वतःच्या पायावर चालून टू व्हीलर मध्ये फ्रेश झाली, कपडे चेंज केले आणि एकदम छान ती म्हणे मला खूप छान वाटतंय. मी काहीतरी खाऊ का? आणि सकाळीपासून एक दाणा सुद्धा घेत नव्हती ती तोंडात. तर खरंच खूप खूप धन्यवाद ब्रह्मांडे ऊर्जाचे मॅडम तुमचे पण. तुम्ही आम्हाला ही विद्या शिकवली, त्यामुळे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. खूप छान अनुभव आला. माझ्यामुळे कोणाला तरी फायदा झाला याचा खूप आनंद झाला मला. मी कोणाला काहीतरी देऊ शकले. थँक्यू. थँक्यू. खूप छान मयुरी, खूप छान. खरं आहे की नाही? तर बघा, छोट्या मोठ्या आजारासाठी, छोट्या मोठ्या दुखण्यासाठी, छोट्या मोठ्या मदतीसाठी, आपल्या आरोग्याच्या छोट्या मोठ्या प्रश्नांसाठी आपण ब्रह्मांडी ऊर्जा रेखीचा उपयोग करू शकतो. एक एक गोष्ट तुम्हाला इथूनच क्लिअर होईल. बोला क्षमाताई. नमस्ते सर्वांना. मॅडम, काल माझा मुलगा म्हणजे इकडे नाहीये, तो दुबईमध्ये आहे. तर त्याचं काल डोकं भरपूर दुखत होतं. म्हणजे तुम्हाला बोलता आई मला सायनसचा त्रास होतोय. म्हणजे ठीक आहे, मी त्याला काही बोललीच नाही. म्हटलं बघते मी त्याला इकडून त्याला रेकी दिली आणि नंतर मग मी फोन केला. म्हटलं आता तुला कसं वाटतंय? तो बोलतो नाही म्हणे आता मी एकदम क्लिअर आहे, काही मला त्रास होत नाही. म्हणजे मी त्याला इकडूनही त्याला बरं करू शकते. हा मला एक म्हणजे अनुभव आला. म्हणजे आपली हे वाढते ऊर्जा. म्हणजे त्यासाठी ऊर्जेचेही आभार आणि तुमचेही आभार. तुम्ही ती आम्हाला टेक्निक शिकवली, त्यामुळे ते आम्हाला कळलं. नाही तर आपल्यामध्ये असून पण ते आपल्याला माहित नसतं की आपण त्याचा उपयोग कसा करा. हे तुमच्याकडून आम्ही शिकू. त्यासाठी तुमचेही आभार आणि रेकीचेही आभार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू क्षमाताई. थँक्यू. रोज एक अनुभव घेणारा क्षमाताई, हो ना? रोज एक नवा अनुभव घेतात. छान. शैलजा, पटापट हँडराईज करा हा, तरच मग जमणार आहे. मॅडम, मी त्या दिवशी चिकन माझं करपलेलं ना आणि मी रेसिपी दिली, मला समजत नव्हतं काय करावं ते. जोरात बोला शैलजा. चिकन बनवलेलं मी आणि ते खाली करपलं, असं त्याचा वास येत होता. मी असेच आता काय करू म्हणून रेकी दिली आणि मी खाऊन बघितलं तर वास लागत होता त्याला आणि मुलीला तर खूप लगेच जाणवतं. पण तिला काहीच समजलं नाही. नंतर ती बोली खूप छान झाले म्हटलं आणि सर्वांनी खाल्लं. थँक्यू मॅडम. लोकांना फसवण्यासाठी उपयोग केला तुम्ही. नक्कीच. खूप छान. भाजी खराब झाली, काही चुकली तर त्याला रेकी दिली. ओके, खूप छान शैलजा ताई, खूप छान. थँक्यू. प्रीती. हॅलो. आत्मा नमस्ते मॅम. आवाज ऐकू येतोय माझा? यस. मी रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये तुम्ही रोज अनुभव घेतच असते मॅम आपल्या ब्रह्मांड ऊर्जेचा. मी आता जी मयुरी आपल्यासोबत बोलली सुरुवातीला, तिचाच एक पहिले सुरुवातीचे तिचे अनुभव तिला म्हणजे
ती पहिल्या डिग्रीमध्ये ज्यावेळेस आपण तिला प्रवेश घेतला तिचा, तर तिने फक्त 4-5 दिवस मेडिटेशन म्हणजे मेडिटेशन केले. आणि नंतर परत ती म्हणायला लागली, मॅडम माझे पैसे गेले तरी चालतील, मी काय आता पुढचे शिकत नाही म्हणे, मी हे करत. म्हणजे ती इतकी डिमोटिवेट झालेली होती स्वतःच्या आयुष्यामध्ये. ती आता इतकी छान बोलते, तर तेच मला जास्त छान वाटतं की ती किती मागे गेलेली होती. म्हणजे ती म्हणते माझे पैसे गेले तरी चालतील, पण मी आता मेडिटेशन पण करणार नाही, मी तुमची हिलिंग पण घेणार नाही, मला माझं आयुष्य जसं मला काढायचं ना मी तसं काढेल. अशी ती म्हणणारी मयुरी आता आज इतकी छान बोलते. आणि स्वतः म्हणजे तिने ज्यावेळेस ते म्हणजे ईशाला त्या दिवशी दिला ना तिने हे रेकी दिली ना, लगेच मला फोन आला, मॅडम मी आज असं असं केलं. तुम्ही तुमच्या भावाला जसं तुम्ही रिपेअर केलं होतं, म्हणजे भावाचा अनुभव मी मागच्या वेळेस सांगितला होता ना, त्याचा ऍक्सिडेंट झाल्यानंतर आम्ही ज्यावेळेस त्याला दवाखान्यात घेऊन गेलो, तर स्ट्रेचरवरून मी म्हणजे चालताना त्याला म्हणजे गाडीतून त्याला स्ट्रेचरवर उतरवलं, तर त्याला म्हणजे खूप त्रास होत होता. मग जातानाच मी त्याला म्हटली होती की तू आता येताना पायी चालत येशील. आणि झालं पण तसंच, म्हणजे जाताना स्ट्रेचरवर नेलं त्याला, म्हणजे दवाखान्यात नेताना, आणि दवाखान्यातून निघताना तो पायी चालत आला. तर हा पण एक खूप छान मस्त अनुभव आलेला होता. आणि मग लगेच ती तेच म्हटली, म्हणजे मॅडम तुम्ही जसं म्हणजे तुमच्या भावाला हे केलं होतं, हील केलं होतं, तसंच मी आज ईशाला केलं म्हणे. आणि आज इतका छान अनुभव आला, तिने लगेच तो शेअर केला होता माझ्याकडे. तर आज खूप म्हणजे असा आनंद खूप वाटतो की मयुरी आता तिच्या आयुष्यामध्ये इतकी पुढे निघालेली आहे की ती दुसऱ्यांना सुद्धा आता हील करते. खूप छान वाटतं हे. म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जोडल्यानंतर आपण कित्येक लोकांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. त्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅम, खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू. खूप छान, खूप छान. थँक्यू. नक्कीच प्रत्येकामध्ये हा बदल घडून येतो. फक्त सुरुवातीच्या काळामध्ये काय होते, मेडिटेशन करताना थोडा त्रास होतो, थोडीशी चिडचिड होते, थोडंसं काही अनेक साऱ्या गोष्टी होतात. त्यामुळे बरेच सदस्य म्हणतात नाही आता काही झालं तरी चालेल, माझ्याच्याने हा त्रास सहन केला जात नाही आणि मी काही आता येणार नाही पुढे. पण म्हणून आम्ही सांगत असतो की थोडंसं बघा, जसं म्हणतात ना डर के आगे जीत है, तसं ना दुःखानंतर सुख आहे असं म्हणतात ना. फक्त थोडासा आठवड्याभराचा जर का आपण त्रास थोडासा सहन केला ना, तर त्यानंतर मेडिटेशन सहजतेने तुम्ही करू शकता. फक्त तो पहिला आठवडा काढा, बस तेवढं पहिल्या आठवड्याचं मेडिटेशन करा. पहिल्या डिग्रीचं कम्प्लीट, तुम्ही सेकंड डिग्री पासून सहजतेने पुढे येता. त्या वेदना, तो होणारा त्रास तो पूर्णपणे थांबून जातो. कारण एक एक ब्लॉकेजेस निघत असतो, ब्लॉकेजेस आपल्या आतमध्ये निघत असताना थोडा त्रास होत असतो. खूप छान प्रीती, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. अजून? अरे हँडरेज नाही आहे. चला डायरेक्ट बोला, कोण बोलते? पाणी पिऊन घेता की जेवण करून घेता बोलायच्या अगोदर? चला. मी बोलू मॅडम? हो. आत्मा नमस्ते सर्वांना. मला बरीच वर्ष ऍसिडिटीचा खूप त्रास होता. सगळे अनुभव काही सांगत नाही मॅडम, तुम्हाला माहिती मी अनुभव सांगायला बसते की मग तासभर थांबत नाही. छोटे छोटे तुम्ही म्हटलात ना छोटे अनुभव सांगा, छोटे सांग, मोठे नाही सांगत. ऍसिडिटीचा त्रास माझा पूर्णपणे फर्स्ट डिग्रीच्या मेडिटेशननी पूर्ण बंद झाला. म्हणजे मला मी सकाळ दुपार संध्याकाळ खूप ऍसिडिटीच्या गोळ्या खायचे. मला म्हणजे कुठल्याही वेळेला जेवलं तरी त्रासच व्हायचा, जेवल्यानंतर पोटात आग पडायची. कारण मला शुगरचा त्रास आहे. तर भयंकर पित्त प्रकृती खूप वाढलेली होती. फर्स्ट डिग्रीच्या मेडिटेशन मध्ये माझे सगळे जे चक्र हिलिंग झाल्यामुळे माझा पूर्ण ऍसिडिटी म्हणजे आता कुठल्याही वेळी जरी जेवले, कधी रात्री 12 वाजता जरी कामानिमित्त उशीर झाला जरी जेवले, तरी आता मला अजिबात ऍसिडिटी होत नाही. आणि गोळ्या मला बिलकुल एकही गोळी ऍसिडिटी मी आता खात नाही. तो एक खूप म्हणजे छोटासा छान अनुभव. बाकी तसे मोठे अनुभव तर खूप आहेत. मला खूप रेकीने खूप खूप छान रिझल्ट दिले. थँक्यू, धन्यवाद. पण आज मॅडम मोठे अनुभव सांगू देत नाहीत, हो ना? कारण अनुभव सांगायला बसले की प्रत्येक जण सांगत बसतो. पण नक्कीच सगळ्यांना संधी मिळावी हा एक उद्देश असतो, बाकी काहीच नाही. संध्या, थँक्यू, आणि थँक्यू. मी छोट्या छोट्या गोष्टींना पण आता निर्जीव वस्तूंना पण तुम्ही म्हणतात ना की प्रत्येक वस्तूला ऑरा असतो आणि प्रत्येक वस्तूमध्ये सेन्सिटिव्हिटी असते, तसं मी आता छोट्या छोट्या गोष्टींना पण म्हणजे जिथे कुठे मला असं वाटलं की पटकन आपलं काम झालं पाहिजे, तर वस्तूंना, निर्जीव वस्तूंना सुद्धा मी रेकी देते. एसटीच्या प्लॅटफॉर्मला रेकी देते, वॉशिंग मशीनला रेकी देते, काही बिघडलं बंद पडलं फोनला रेकी देते.
छोट्या छोट्या गोष्टींमध्ये खूप रेकी काम करते आणि मोठ्या गोष्टींमध्ये पण. थँक्यू. ते तुम्ही सांगितलं मी रेकी देते, पण आता हे सांगा ते रेकी दिल्यानंतर पुन्हा पूर्ववत होतात का? सगळ्यात महत्वाचं. हो मॅडम, पूर्ववत होतात गोष्टी. हा, नाहीतर मग लोक म्हणतील बाईंनी फक्त रेकी दिली, फायदा झाला की नाही झाला, तर नक्कीच होतो. हो. आणि सकारात्मकता खूप वाढते. नेगेटिव्हिटी जे मेन म्हणजे नैराश्य, स्ट्रेस, डिप्रेशन खूपच म्हणजे चालले जातं. 100% म्हटलं तरी चालेल. मला स्वतःला खूप अनुभव छान आला की मला खूप ओव्हर थिंकिंग आणि असा त्रास होता. तर ते माझं पूर्णपणे गेलं. मला आता माझं सकारात्मक दृष्टिकोन खूप जीवनाकडे झालेला आहे. बाकी मग आनंदी आनंद सगळीकडे आता. थँक्यू. 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 सुदर्शना. आत्मनमस्ते मॅडम. आत्मनमस्ते सर्वांना. माझा 2 दिवसापूर्वीचा अनुभव आहे. मी मुलाला कॉलेजला सोडायला जात होते आणि कॉलेज थोड्याच 5 मिनिटावरच राहिलेलं आणि गाडी आमची बंद पडली आणि काय पेट्रोल होतं, सगळं होतं, काही प्रॉब्लेम नव्हता असं आम्हाला वाटलं. पण तरी खूप आम्ही किक मारली, चालू केलं, पण काय चालू होत नव्हतं. आणि अक्षरशः एक माणूस आला स्वतःहून आणि त्याने पण प्रयत्न केला आणि बराच वेळ त्याने चालू केलं, बघतोय तरी पण नाही झालं. मग माझ्या मुलाने गाडी ओढत ओढत आपलं हे असतं ना, गाडीत गॅरेज असतं तिथे घेऊन गेला आणि तरी तरी पण गॅरेज खूप लांब होतं. मग आम्ही एका साईडला लावली, त्याला क्लासला उशीर झालेला, मग तो पायी चालत गेला. त्याला पण सरांमध्ये भेटले, सरांनी सोडलं, त्याला काही जास्त चालावं लागलं नाही. आणि मग नंतर परत त्या दोघं स्वतःहूनच आले. ते मला जास्त विशेष वाटलं. स्वतःहून, मी एकटीच होते गाडीजवळ आणि 2 परत स्वतःहूनच आले मदतीला आणि तरी पण चालू नाही झाली. मग मी गाडी तिथेच लावली आणि मग परत गॅरेजच्या इथे गेले पायी चालत. गॅरेजवाल्याला बोलवून त्याला सांगितलं मी इथे गाडी लावली, तुम्ही या म्हणून. मग मी परत रिटर्न आले आणि तो गॅरेजवाला येतोपर्यंत मी गाडी म्हटलं बघूया आता शेवटचं, की अर्धा तास सगळ्यांनी प्रयत्न केले. जवळपास 3 जणांनी अनोळखी लोकांनी हेल्प केली. मला त्यातच समाधान वाटलं. गाडी बंद पडले ते डोक्यातच नाही, मला हेल्प केली ते खूप खुश वाटलं मला. आणि आणि मग नंतर मी म्हटलं चला आता शेवटचा ट्राय करूया आणि ते रेकी दिली मी आणि चालू झाली गाडी. आणि सकाळी फक्त मेडिटेशन केलं होतं मी, 2nd डिग्रीचं होतं वाटतं त्यावेळेस, आणि ते मेडिटेशन केलेलं, पॉवर बॉल केलेलं आणि गाडी चालू झाली. मी म्हटलं एवढं 3 जण आहेस तोपर्यंत आधी केलं असतं तर बरं झालं असतं. त्याच्यामुळे ब्रह्मांडीय ऊर्जेचे धन्यवाद आणि तुम्ही शिकवताय त्याबद्दल पण थँक्यू व्हेरी मच. छान, खूप छान. समजलं का सगळ्यांना? ऊर्जेचा उपयोग पहिले केला असता तर तुम्हाला समजलं नसतं ना सुदर्शना, की खरोखर ऊर्जेमुळे गाडी सुरू झाली. हो की नाही? सगळ्यात हो. आपल्यानंतर माणूस ऊर्जेपर्यंत पोहोचतो, जवळ असूनही. खरंय खरंय. फक्त आता यानंतर ऊर्जेचा उपयोग प्रत्येक ठिकाणी करायला शिका. हो की नाही? नमस्ते मॅडम. नमस्ते, बोला. सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि मॅडमचे पण. रेकीमध्ये आल्यापासून खूप अनुभव आहेत, परंतु आता थोडक्यातच सांगते. एक दिवस आम्ही शेतात आमची खुरपणी चालू होती डाळिंबाच्या बागेची आणि तिथे एक छोटा साप निघाला. बायका खूप घाबरल्या. मी त्या सापाला फक्त असं हात करून म्हटले, जा बाळा तू इथे सुरक्षित नाही, जा तू सुरक्षित ठिकाणी जा. आणि तो खरोखर मातीत गेला, परत आम्हाला दिसलाच नाही. म्हणजे असे छोटे छोटे अनुभव मी. आणि याच्या अगोदर असं व्हायचं की साप वगैरे दिसला का आम्ही माणसांना बोलवून लगेच मारायचो. तर रेकीमध्ये आल्यानंतर आपण खूप प्रेमळ होतो, प्राणी मात्राविषयी आपल्याला दया निर्माण होते असं मला वाटतं. आणि आरोग्याच्या बाबतीत पण मला खूप अनुभव आलेले आहेत. माझ्या कुटुंबाला मी दररोज रेकी देते. कुटुंबातील सर्व व्यक्ती आरोग्य संपन्न आहे. तर मग छोट्या मोठ्या म्हणजे गोष्टीत जे आम्हाला कायम दवाखान्याचा याचा हे राहायचं ना, तर त्याला आम्हाला सर्वांना खूप फरक पडलेला आहे. त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.
कुटुंबात कुणी आजारी असलं तरी ग्रुपवरती टाकल्यावर सगळेजण रेकी देतात. फॅमिली. आणि थँक्यू मॅडम. उज्ज्वलाताई मी आज माझ्यासाठी एक शेअरिंग केलं माझ्यासोबत. आपल्याला नाव नाही घ्यायचं, पण आहे ना कदाचित कमाल वाटेल सगळ्यांना. स्वतः उज्ज्वलाताई मधला फरक बघून एका सायकॅस्ट्रिक डॉक्टरनी त्यांच्याकडे एका व्यक्तीला पाठवलं की तुम्हाला ही उज्ज्वला मदत करणार जा. तर नाव न घेता कृपया उज्ज्वला तो अनुभव खरंच सगळ्यांना शेअर करा. जेवढ्या आनंदाने तुम्ही मला शेअर केला. करता येईल ना? माईक बंद केला तुम्ही. नाव न घेता. हा, माईक बंद करा, माईक सुरू करा. नाही मॅडम, नंतर करेल. तर मी सांगते. एक खरंच काय म्हणू शकतो, जरासं टेन्शन येतं अनेक गोष्टींचं, बायकांना येतं ना, खूप येतं. आणि त्यामध्ये काय होत असते की उज्ज्वला पण थोड्याशा टेन्शन मध्ये होत्या. डोकं दुखलं, काय झालं की डॉक्टरकडे जायचं, टेन्शन यायचं. मग रेकी जॉईन केली आणि आता हा बदल आहे. बरोबर ना उज्ज्वला? येस. तर यांच्यामधला बदल, यांच्यामधली सकारात्मकता, ही झालेली पॉझिटिव्हिटी बघून एखादा XYZ रुग्ण सायकॅस्ट्रिक डॉक्टरकडे गेला. यांना सायकॅस्ट्रिकची ट्रीटमेंट सुरू नव्हती. हा, ते नातेवाईक आहेत त्यांचे. ओके. हा, सगळ्यात पहिली गोष्ट ते नातेवाईक आहेत. तर त्या डॉक्टरांनी यांच्याकडे त्या रुग्णाला पाठवलं की जा, ही व्यक्ती तुला मदत करणार. म्हणजे काय तर रेकी हिलरवर सायकॅस्ट्रिक डॉक्टर एवढा विश्वास ठेवू शकतात की एखाद्याला मानसिक ताण मोठ्या प्रमाणात आहे तर तेथे हिलर खूप चांगल्या प्रकारे गाईड आणि मदत करू शकतो. आणि खरोखर यांच्या माध्यमातून त्या व्यक्तीला मदत झाली. है ना? हे खूप महत्वाचं. आणि तेव्हा त्यांनी मला जेव्हा शेअर केलं ना, तेव्हा त्यांना ते की मॅडम आज मला खरंच खूप धन्य वाटलं या ऊर्जेचं की माझ्यावर एक डॉक्टर विश्वास ठेवू शकतात एका हिलरवर. हो ना, या गोष्टी तर खूप छान. आपण कोणाला आजार आहे याची मजा नाही उडवत आहे, तर लक्षात घ्या आपलं असं म्हणणं आहे की डॉक्टर सुद्धा विश्वास ठेवू शकतात हिलिंगवर की बाबा नाही गोळ्या औषधीने फरक पडला तर हिलिंगने तुला, मेडिटेशनने तुला नक्कीच फरक पडणार. आणि आतापर्यंत आपला अनुभव आहे एका वेळेच्या 9 गोळ्या घेणारे पेशंट ही आमच्याकडे होते. ते सुद्धा आज रोजी विना गोळ्या राहत आहेत. आणि हो, डॉक्टर साहेबांनी सांगितलं की गोळ्या बंद करा, हे त्याहीपेक्षा महत्वाचं. तर त्यामुळे थोडा छोटा मोठा मानसिक ताण आहे ना, निघून जातो ऊर्जेसोबत जुडल्याने, एवढं मात्र नक्की. ओके उज्ज्वला, काही बोलायचं तुम्हाला? मी काही चुकीचं बोलले? होऊ शकते. माईक सुरू करा 1 मिनिटासाठी. नाही मॅडम, आपल्या सोबत डॉक्टर साहेब पण आहेत ना. नक्कीच. आपल्या सोबत आपल्या क्लास 25च्या वर डॉक्टर्स आहेत. किती मजा आहे ना. ओके, थँक्यू उज्ज्वला, थँक्यू. प्रमिला ताई, मी नंतर येते तुमच्याकडे. डॉक्टर साहेबांनी ऍड्रेस केलेला आहे पहिले. सर. आत्मनमस्ते सर्वांना. आता प्रत्येक वेळेलाच अनुभव सांगत असतो, पण या वेळेला पेशंटचे तर अनुभव गेल्या वेळेला मी सांगितले, पण या वेळेला घरातला माझा अनुभव म्हणजे माझा पासपोर्ट जवळजवळ मी मार्च 2023 पासून रिन्यू करायचा प्रयत्न करत होतो, पण ते रिन्यूज होत नव्हतं. काही ना काहीतरी वेगवेगळी कारण त्याला यायची. तर मग हे आमच्या आणि त्यांनी काय केलं की ते रेकी बॉक्स मध्ये ते फर्स्ट विश लिहिली होती आणि नंतर रेकी दिली. तर माझं ते काम म्हणजे एका आठवड्यात झालं तिनं रेकी दिल्यापासून. आणि हे मला तिनं सांगितलं नव्हतं. जेव्हा पासपोर्ट आला त्यानंतर तिनं मला प्रूफ दाखवले की मी या चिठ्ठीवर असं लिहिले आणि ते 1 नंबरला लिहिलेलं होतं. मग तिचा एवढा कॉन्फिडन्स वाढला. तर माझे आता ह्या मार्च महिन्यात 15 मार्च पासून एप्रिल मध्ये सुद्धा माझ्या रूम मधले AC बंद होता, काहीतरी बिघडला होता, म्हणून तो दुसरा AC घेतला. तो टेक्निशियन एकदा येऊन गेला, परत तो चालू करायलाच आला नाही.
ते एवढे फोन झाले, नंतर वेगवेगळ्या टेक्निशियनना पण फोन झाले, येतच नव्हते. मग अनिताच्या हे लक्षात आलं, तेव्हा अनिताने ते रेकी दिली, तर ते लगेच दुसऱ्या दिवशीच म्हणजे तो टेक्निशियन आला आणि एसी चालू करून दिला. मग हा कॉन्फिडन्स झाल्यामुळे परत तिनं इलेक्ट्रिशियनला सुद्धा तीच टेक्निक वापरलं. ती बरीचशी कामं पेंडिंग होती, बऱ्याच वेळा फोन करून ते पुढे पुढे जात होतं, आणि तो पण झाला. म्हणजे अशा प्रकारचे छोटे मोठे अनुभव भरपूर यायला लागले, कॉन्फिडन्स वाढायला लागला असे. आणि आता दवाखान्यात तर पेशंटच्या बाबतीत तर मी वापरतोच आहे. मला असं मॅडम दुसरं असं विचारायचं की मी रेकी जे विश बॉक्स आहे की नाही, विश बॉक्स त्यावेळेला मी करू शकलो नव्हतो, परंतु त्याचे कसे आहेत म्हणजे लोकांचे अनुभव वगैरे कसे आहेत हे सुद्धा मला ऐकायचे आहेत. आणि आता मी करतोय मॅडम रेकी विश बॉक्स, पण ते विश जास्त झाले, जवळजवळ 48 झाले. आणि तुम्ही म्हटला ना का नाही म्हणून तसे कलरफुल बॉक्स आणले. खूप छान. कलरफुल बॉक्स आणलेत, कलरफुल पेन सुद्धा असे कलरफुल आणलेत. हा, खूप छान. आणि विश सुद्धा अशा कलरफुल मध्ये लिहिलेले आहेत. ओके, फक्त 48 झाल्या, खूप जास्त झाल्या नाही? 48 झाल्या, आता घड्या करायच्या झाल्या 10, बाकीच्या लिहायच्या झाल्या. थोडं मी लेट झालोय, परंतु त्याला ही कशी द्यायची, मला म्हणजे रेकी कशी द्यायची एवढं सांगा प्लीज. नक्कीच सर, आपल्या सेशन मध्ये तुम्हाला नक्की सांगितलं जाईल. आणि आता त्या चीट सोबत आपल्याला तिथे एक लिस्ट पण करावी लागेल, कारण ती मोठी झाली आहे. हो ओके, हो हो. नाही, लिस्ट केलेली आणि नंबर टाकलेत, म्हणजे चीटच्या वरती नंबर टाकलेत. म्हणजे ज्या वेळेला विश कंप्लीट होईल त्यावेळेला ती समजा आता उदाहरणार्थ कुठले की पासपोर्ट, मग ते नंबरवर टाकलाय, मग त्या नंबरची तेवढी लिस्ट बाहेर काढायची, चीटवर नंबर टाकलेत बरोबर. खूप असं छान, केलं. छान, एकदम मस्त. त्यामुळं अशा प्रकारे मी आणि माझ्या फॅमिलीमध्ये रेकीमुळं, ब्रह्मांडीय ऊर्जेमुळं आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही ग्रँड मास्टर आहात, तुमच्यामुळे खूप 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 प्रगती होत आहे. सुख, समाधान, शांती, आनंद, आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत म्हणतो का नाही, तसं सगळं चाललेलं आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. बघा, आता अनेकांना समजलं असेल रेकी कुठं कुठं काम करते तर, हो ना. एखादं काम पूर्ण होत नाहीये, तेथे आपण पटकन काम व्हावं यासाठी रेकी देऊयात. एखादी वस्तू सापडत नाहीये, हरवली आहे, त्यासाठी आपण ऊर्जा देऊन ती वस्तू मिळवू शकतो. इव्हन तुम्हाला एखादी वस्तू एखाद्याने चोरली आहे, पण त्या चोराने आपल्याला जर प्रॉपर माहिती आहे ना तो चोर कोण आहे, लक्षात घ्या, तर एवढी ऊर्जा मदत करते. अनुभव आहेत, आता सगळेच अनुभव सांगता येत नसतात ना, पण म्हणून तुम्हाला सांगते की त्या व्यक्तीची सतत विवेक बुद्धी जागृत होऊन आपली वस्तू आपल्याला परत आणून देते. एवढे अनेक अनेक वेळा आम्ही पण अनेक अनुभव घेतले आहेत, क्लासमध्ये पण अनेकांनी घेतलेले आहेत. फक्त घेणाराचा जर आपल्याला अंदाज पक्का असेल ना, तर खूप छान प्रकारे त्याला पण आपण चांगली सद्बुद्धी येऊ हा एक ब्लेसिंग्स करतो, आणि ती सद्बुद्धी येऊन ती व्यक्ती आपली वस्तू परत आणून देते. हा, हा बोला, कारण देताई, तुम्ही बऱ्याच वेळच्या सुरू आहे, माईक सुरू करता आत्मा नमस्ते. हात वर करत नाही. आत्मा नमस्ते. ते हात वर करायचं माहित नाही ना, ते त्यामुळे कळत नाही लवकर. काही हरकत हा, सुरुवातीपासून जसं मी तुमचे अटेंड केलेलं हे रेकीचे क्लासेस, त्यावेळेला तर अनुभव येतच होते, आणि माझा शारीरिक अनुभव तर तो पूर्णपणे बरा झाला. सांगा सगळ्यांना. त्याच्यानंतर जे मानसिकता असते की जरी आपण क्लास, आज नवीन लोक आहेत सगळे, शारीरिक काय प्रॉब्लेम हा, शारीरिक असं होतं की मला वाताचा त्रास होता, आणि वाकडे व्हायचे, जास्त काम वगैरे झाल्यानंतर पाय वाकडे व्हायचे. तर रेकी जशी मी जॉईन केली तसं ते थांबलं माझं. नसा वगैरे आखडल्या जायच्या शरीराच्या, ते पूर्णपणे बंद झालं, आणि खूप आरोग्य माझं खूप छान प्रकारे झालं ह्याच्यामुळे. हे क्लास चालू असताना मला जरी क्लास चालू होते नवीन आपले फर्स्ट इयर सेकंड इयर, तरी थोडी काही जर झालं समजा मानसिकता आली तरी मी थोडं मागे सरकायची, म्हणजे मला यायचं मधीच चेहरा हे होऊन जायचा, नर्वस व्हायची, असं चालूच होतं. पण जशी मी ग्रँड मास्टर झाली तसं ह्या अनुभवातनं पण मी निघाली की मला एखादा काय धक्का आला जीवनामध्ये, जरी तो मोठा असला तर ती पचवायची ताकद माझ्यात आली. हा फरक
खूप मोठा हा फरक बोला 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 बोला. आणि तो तुमच्यामुळेच खरंच या ऊर्जेने खूप मला सांभाळलं. अजूनही सांभाळणार भारतीताई, भाऊच झाल्यात भारतीताई, आनंदाचे अश्रू आहेत हे. आयुष्य बदललं हो ना. आणि रिव्हर्स जर्नी झाली. जो रिव्हर्स जर्नीचा भाग म्हणतो आम्ही सगळे ग्रँडमास्टर्स खरंच कौतुक करतो भारतीताईंचं. कल्पनाताई कुठे आहात? हा, बोला प्रमिला ताई. भारतीताईंबद्दल. नाही. प्रमिला ताईंबरोबर. हो हो प्रवीण. हो. त्या पहिले खरंच खूप खूप शांत शांत राहायच्या त्या. म्हणजे प्रमिला ताई ज्यावेळेस म्हणजे पहिल्या दुसऱ्या डिग्रीला होत्या ना, खूप शांत शांत राहायच्या. पण जशा त्या ग्रँड मास्टरला आल्या तशा त्या एकदम अशा पूर्ण म्हणतो ना आपण म्हणजे 180 डिग्रीने त्या चेंज झाल्या, असं झालं त्यांच्या जीवनात. म्हणजे बघत आलेलो होतो आम्ही त्यांना सुरुवातीपासून. इतक्या शांत राहायच्या आणि काही बोलायच्या नाही. आणि पण मग नंतर जसं ग्रँड मास्टरला आल्या तशा एकदम म्हणजे मोकळ्या पण व्हायला लागल्या. आणि सगळ्यात म्हणजे त्या अप टू डेट राहतात. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचे नोट्स असू द्या, म्हणजे आज काय शिकवलं याच्यामध्ये सुद्धा त्या प्रत्येक वेळेस अप टू डेट राहतात. हे खूप छान शिकण्यासारखं त्यांच्याकडनं मिळालं. खरंय. खूप छान त्यांच्यामध्ये बदल झाला. आणि एकदम मस्त म्हणजे आम्ही तर त्यांचं रोज म्हणजे आम्ही म्हणतो प्रमिला ताई आज तुम्ही खूप छान दिसतात, आज तुम्ही खूप छान दिसतात. जसं ते रिव्हर्स जर्नी केली आपण त्या थँक दिवसापासून ताई खूप सुंदर दिसायला लागलेत. खूप छान दिसतात. आणि खूप छान आज revision केली आज प्रवीण. असा अनुभव आज असा अनुभव आला की मी मार्च मध्ये माझ्या भाऊजीला भेटलेली होती. आणि त्या आज इथे भेटायला आलेल्या. मी आता ठाण्याला आले मुलीकडे. तर त्याच मला बघून बोलल्या की ताई तुमच्यात किती फरक पडलाय, खूप छान पण दिसताय आणि वेगळेच वाटतात. आणि मला मार्च मध्ये त्यांनी बघितले. त्यावेळेला पण मी क्लास करत होती, पण माझी सुरुवात होती त्यावेळेला. पण आता ते बोलले एकदम खूप चेंज झाला. आणि मी सांगितलं आपल्या रेकी बद्दल वगैरे त्यांना, आणि तेव्हा मी जॉईन करते म्हणून. छान, खूप छान प्रमिलाताई, बहुत बढिया बहुत बढिया. रिव्हर्स जर्नी केली आहे. आदर्श म्हणून जर म्हटलं ना, खरंच तुम्ही आदर्श निर्माण केला प्रमिलाताई. ती मनस्थिती, तो त्रास, प्रमिलाताई आज जेवण बनवायच्या तर उद्या नव्हत्या बनवू शकत, आज घर झाडले तर उद्या नव्हत्या करू शकत. आज ह्या ताई दररोज सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करतात. जोडीदार पण खुश आहेत. हो खाऊन हो खुश हो आहेत. हो. हे सर्व तुमच्यामुळे मॅडम. रेखीव उंचीमुळे, ब्रह्मांडी खूप उंचीमुळे, आणि प्रमिलाताई तुम्ही स्वतःवर जी मेहनत घेतली ना त्यामुळे. हो. ओके, मी माध्यम, नाही. आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले, हे जास्त महत्वाचं हो ना. आणि हे असं तुमच्यासारखं शिकवणं एकदम खूप खोलवर डीप मध्ये शिकवता तुम्ही. खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही घेणारे तयार असता म्हणून मी तेवढं देऊ शकते. हा की नाही? जेवढं तुम्ही घ्यायला ध- तयार असता, घेणारे आता तो ब्रह्मांड आणि तुमची थोडी पक्की असते की तो टाकू शकतो, हो की नाही? सेम तुम्ही मला ऊर्जा देता शिकवताना, तुम्ही सेशन करताना किती एकाग्रतेने करता, तेवढा मला छान रिस्पॉन्स देता, तेवढं मी तुम्हाला देऊ शकते. थँक्यू थँक्यू थँक्यू. सेवेची संधी दिली मनापासून. आता थँक्यू. नवीन बॅचचे नवीन लोक, नवीन सदस्य. ओके, कल्पना ते बोलतील आणि त्यानंतर मी दुपारच्या बॅच मधून 3 लोकांना संधी देईल. ज्यांना संधी घ्यायची असेल ओढून, त्यांनी लवकरात लवकर हँड राईज करावा. ओके, 8 वाजताच्या बॅच मधून दोघा तिघांना संधी देईल. ज्याला संधी हवी असेल बोलायची त्यांनी हात वर करावा. ओके, हा असंही केला तरी चालेल, मला सगळे व्हिडिओ दिसत नाहीत म्हणून. बोला कल्पना. अनय, एक मिनिट, कल्पना ते अनय बोलतायत, बोला अनय. मॅडम मला माझे काही त्रास आहेत. काही मानसिक प्रॉब्लेम्स अनय सर, तुमची रेंज नाहीये तुमच्याकडे. आहेत. थोडासा आवाज कमी येतो. एक मिनिट सर. दूर होऊन आनंदी जगावं, तसं मनोहर सरांनी सांगितलं आणि सणा तेवढा तसा ब्लेसिंग द्या. आवाज आला मॅडम? सर, आवाज आला काय? एवढे शब्द आहेत. आवाज बाकीचे कट होतोय व्हॉइस त्यांचा, मधले काहीच वाक्य नाही ऐकायला आलं. परत सर. अनय सर परत. माझे काही जे त्रास आहेत, मानसिक त्रास, आणि मला काही
एक प्रकारची इन्सिक्युरिटी, भीती वाटते आणि टेन्शन येतं, मानसिक टेन्शन. ते जाऊन माझी कॅपॅसिटी चांगली वाढावी आणि आनंदी जीवन जगता यावं, निखळ निर्मळ, अशी माझी इच्छा आहे. त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनी मला ब्लेसिंग्स द्या. नक्कीच सर, हे होणारच आहे, काही काळजी करू नका. ओके. आणि ना आनंदी आनंद सर्वीकडे असणार आहे. आणि तुमच्या मनातली भीती असो, इन्सिक्युरिटी असो, 100% दूर होणार. शब्द आहे माझा, काळजी करू नका. थँक्यू. थँक्यू. रेकॉर्डेड शब्द आहे माझा. तुम्ही स्वतः सर यांच्या या सगळ्यांसारखं शेअरिंग करसाल. थँक्यू. हा बोला सर. आता जे सर बोलले का नाही की त्यांना भीती वाटते किंवा असं कॉन्फिडन्स वाटत नाही, म्हणजे थोडस कसं की मेडिकल सायन्समध्ये सायकोलॉजिकल डिस्टर्बन्स म्हणतो तसं. म्हणजे फार आता त्यांच्याकडे पाहिलं तर एकदम सुंदर दिसतात, छान दिसतायत आणि त्यांना एक जाणीव झालेली आहे की आपण ह्यातनं बाहेर यायचंय. हे फार महत्वाचं असतं, कारण काही काही मानसिक रुग्ण असे असतात की त्यांना त्यातनं बाहेर यायचं नसतं. यांना रुग्ण म्हणता येणार नाही, कारण ही फार मोठी काही ही नाहीये भीती वाटणे किंवा हे, म्हणजे तसं रुग्ण म्हणता येणार नाही. परंतु एक जी मनाची अवस्था आहे, तर रेकीनं याला नक्की पॉवरफुल हे पडेल, म्हणजे इफेक्ट होईल आणि ते यातनं नक्की बाहेर येतील. म्हणजे असं माझा तरी नक्की अनुभव आहे. कारण ह्या ज्या सायकोलॉजिकल अशा प्रकारच्या गोष्टी, झोप न लागणे, भीती वाटणे, अगदी नंतर निगेटिव्ह विचार येणे, ओव्हर हे ह्या थिंकिंग. रेकीनं नक्की जातात सर. नाही सर, नक्की याचा तुम्हाला फायदा होईल. थँक्यू. हा चालेल. फक्त कॉन्फिडन्स महत्वाचं की म्हणजे कुठेतरी तुम्ही विश्वास ठेवल्याशिवाय तुम्हाला कुठंच फरक पडणार नाही. मग आता बरोबर बरोबर. आता आमचे अनुभव आहेत त्यानुसार, म्हणजे कुठेतरी आता इतर सुद्धा तुम्ही करून पाहिलं असेल इतक्या दिवसात, तर याच्या हे करून पहा आणि तिथं मनात शंका नाही ठेवायची. एवढ्या लोकांना फरक पडलाय तर यस, मला सुद्धा नक्की फरक पडणार, ही ज्या वेळेला तुमच्या मनात येईल आणि तुम्ही एक 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 स्टेप मॅडम सांगतात त्याप्रमाणे मेडिटेशन करत राहिले, हे नक्की म्हणजे तुम्ही तुमच्यात सुधारणा होईल आणि तुम्ही एक पॉझिटिव्ह थिंकर व्हाल, असं मला नक्की वाटतं. ॲज अ डॉक्टर म्हणून मी सांगते. थँक्यू. ओके. थँक्यू सर. ओके, थँक्यू. तर आपल्याला, मी फोन नंबर सोडलाय माझ्यावर, आपल्याला एकदा बोलता येईल का मला? चॅटमध्ये फोन नंबर सोडलाय मॅडम, चालेल का? मी चॅट मध्ये फोन नंबर सोडलाय. नक्कीच सर. फक्त डॉक्टर साहेबांचा वेळ म्हणजे फार काय म्हणूया आपण, त्यांना वेळ काढून असतो, तर त्यांनी दिलेल्या हो. अपॉइंटमेंटच्या वेळेवर फोन करा. ओके ओके. ओके मॅडम, थँक्यू. त्यांचे 9 वाजता सेक्शन जॉईन करू शकलो, 8 वाजता नाही जॉईन केला. थोडा उशीर झाला, 8:45 मला वाटतं मी आलो. पेशंट होते ना इमर्जन्सी. हा, डॉक्टर साहेबांकडे कायम सर्जरीज वगैरे सुरू चालेल, असतात. परंतु काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही फोन करा. जर मी नाही उचलला तर मला जेव्हा वेळ असेल तेव्हा मी कॉल बॅक करेन. माझ्याकडे नंबर नाही. देईल सर, ग्रुप वरून देईल तुम्हाला, काळजी करू हा, नका. मॅडम देतील. थँक्यू. ओके. आणि आता अनय सरांनी विषय काढला म्हणून तर मी म्हटलं तुमच्या अनुभवातून मला विश्लेषित रूपात बोलता येईल. फक्त भीती, नैराश्य, नकारात्मक विचार एवढंच नव्हे, तर काही लोकांना एका विशिष्ट लिमिट पर्यंत पुढे जाऊन बाळंतपणानंतर आलेलं नैराश्य, ओके, यावर सुद्धा खूप खूप छान प्रकारे रिझल्ट सेशन मध्ये घेतलेले आहेत. आणि हो, बऱ्याच जणांच्या मनात असते थोडंसं काही झालं की स्वतःला संपवावं, असं अनेक जणांच्या मनात येतं माहितीये मला. ओके, येतं अनेक जणांच्या. फक्त त्या गोष्टी जाहीर केल्या जात नाही. तर तुम्हाला सांगते, तुम्ही रेकीमध्ये आलात, तुम्ही रेकी 3rd कम्प्लीट झालात, त्यानंतर जर का तुमच्यावर केवढाही आघात होऊ दे, गॅरंटी आहे तुम्ही स्वतःला संपवण्याचा, आत्महत्या करण्याचा किंवा एखाद्यावर आत्मघाती हल्ला करण्याचा विचारही कधीच करणार नाही. पूर्ण विश्वास आहे माझा. ओके, फक्त तुम्ही रेकी 3rd कम्प्लीट करा, एवढा विश्वास मी तुम्हाला सगळ्यांना देते. कारण तेथे त्या पद्धतीने, तसं शास्त्रशुद्ध पद्धतीने सगळं काम केलं जातं. आमचे अनुभव आहेत, अनुभवाच्या जोरावर बोलतो, बाकी काहीच नाही. अनुभव घेतलेले आहेत मॅडम. 3rd मध्ये आल्यानंतर असं वाटलं, 2nd मध्ये आल्यानंतर असं वाटलं. कारण माहितीये का, रेकीमध्ये आलेलं असं नाहीये, फार क्वचित 2% लोक असे असतील की माझ्या आयुष्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये, फक्त मला सेवा करायची आहे, फक्त मला शिकायचं आहे, आनंद वाटायचा आहे, यासाठी मी रेकी शिकायला येतो. 2% लोक असतील. 98% लोकांच्या आयुष्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो, ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण एकमेकांसोबत येतो. मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये मोठा प्रॉब्लेम होता, तो सॉल्व्ह करण्यासाठी रेकीमध्ये आले. मला भरपूर काही मिळालं, आता मी ती द्यायला लागले. नक्कीच तुम्ही सुद्धा द्यायला लागसाल. आता तुम्ही रेकी स्वरूपामध्ये लोकांना मदत देत आहात, खूप छान आहे. आनंदी आनंद सर्वीकडे.
कल्पनाताई अडबले यांच्यानंतर दुपारच्या बॅचचे सदस्य हँड राईज करतील, म्हणजे असं हात करतील. ओके, मला ओळखू आले पाहिजे तुम्ही. बोला कल्पनाताई. काल माझा मुलगा शार्दूल, त्याला फूड पॉइझनिंग झालं काल, आणि एकदम खूप ताप आला त्याला, ताप भरून आला आधी, आणि पोट खूप, पोटांमध्ये असं खूप दुखायला लागलं पोट, आणि क्रॅम्प्स यायचे पोटामध्ये असे राहून राहून. आणि त्याला सतत टॉयलेटला जावं लागायचं. खूप त्रास होता त्याला काल. तर मग मी त्याचे चक्र क्लीन केले, सोलार चक्र क्लीन केलं, स्वाधिष्ठान केलं, हार्ट केलं, आणि आज्ञाचक्र क्लीन केलं. पुढं म्हणजे समोरून आणि मागून दोन्ही बाजूने त्याचे चक्र क्लीन केले. त्याला रेकी दिली, भरपूर रेकी जात होती माझ्या हातातून त्याच्याकडे. आणि संध्याकाळपर्यंत त्याला बरं वाटलं, त्याचे पूर्ण क्रॅम्प गेले, पोट दुखणं, ताप एकदम कमी होऊन गेला त्याचा, आणि एकदम बरा झाला तो संध्याकाळपर्यंत. म्हणजे खूप फरक पडला, अगदी लवकर त्याला फरक पडला, आणि तो फरक रेकीमुळेच पडला. त्याच्यामुळे म्हणजे रेकीने इतकं चांगलं काम केलं की त्याला प्रचंड त्रास होता, तेवढा त्रास त्याचा तो कमी झाला. आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तर रेकीचा खूप चांगला प्रभाव आहे माझ्या आयुष्यामध्ये. मला होम हिलिंग खूप प्रभावी आहे माझ्या बाबतीत. होम हिलिंगचा मला खूप चांगला अनुभव आहे. घरातलं वातावरण खूप सकारात्मक, आध्यात्मिक, आणि खूप प्रसन्न, आनंदी आहे माझ्या घरातलं वातावरण. आणि रोज जेवणाला रेकी देणे, पाण्याला रेकी देणे, किचन काउंटरला रेकी देणे, हे प्रयोग माझे चालूच असतात. बाजारातून भाजी आणली की धुतल्यानंतर तिला रेकी देऊन ती फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवते मी. खूप छान अनुभव आहेत, आणि खूप आनंदी आनंद आहे जीवनामध्ये. खूप सुंदर आहे, खूप छान. खूप खूप धन्यवाद तुमचे, खूप खूप धन्यवाद. त्याला त्याला ना म्हणजे जॉबसाठी अजून 2 वर्ष झाले तो प्रयत्न करायचा, पण त्याला इंटरव्ह्यूच यायचे नाही. पण मागच्या 2 आठवड्यापासून त्याला एवढे इंटरव्ह्यू चालू झाले की रोज त्याची इंटरव्ह्यू सुरू झाले आता. तर त्याला नक्की जॉब पण मिळेल आता, तो पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल त्याचा. येस, 100% नोकरी पण मिळणार आणि लगेच छोकरी पण मिळणार. नक्की नक्की, सासूबाई तुमचे म्हणायचे आशीर्वाद. पूर्ण होणार. नक्की नक्की नक्की. सेशन मध्ये खूप रेकी खूप सुरू केलेली आहे. ज्यांना ज्यांना सासू व्हायचं आहे त्यांच्या त्यांच्या इच्छा पूर्ण होत. खूप छान, खूप छान, खूप छान. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. बोला. नमस्कार मॅडम, मी बोलू? आसावरी देशपांडे. माझा एक अनुभव असा आहे, सध्या मी बाहेर आहे, माझी बहीण पुण्यामध्ये आहे, आणि माझ्या मेहुण्यांना कॅन्सर गेल्या मागच्या वर्षापासून कॅन्सरग्रस्त आहे. बऱ्याच केमो झाल्या, सगळं झालं. मागच्या आठवड्यामध्ये त्यांना बोन कॅन्सर आहे. मागच्या आठवड्यात म्हणजे माझा रोज तिथे फोन होतो तिला, म्हटलं काय ग, काय म्हणतायत, बरी आहे का आज तब्येत? नाही ग म्हणाली. रात्री 12 नंतर ज्या गोळ्या आहेत त्या गोळ्यांचा इफेक्ट फक्त 2-4 तासच होतो, आणि पुन्हा दुखायला त्यांना कमरेपासून सुरुवात होते. आम्ही रात्रभर बसून आहोत आणि खूप त्रास होतोय. सोमवारी केमो झाली, डॉक्टरांनी औषधं बदलून दिली, तरी सुद्धा काही फरक पडला नाही. म्हटलं ठीक आहे, मी जरी लांब असले तुझ्यापासून तरी मी इथे बसून त्यांना, ते माझ्या समोर आहेत, आणि मी तुमच्या वेळेनुसार मी तुम्हाला रात्री 12 नंतर, आणि माझी इकडची वेळ थोडीशी बदल आहे, मी तुझ्यासाठी म्हटलं मी ते करते आहे, रेकी देते त्यांना. त्यांना निश्चित बरं वाटेल, मला आत्मविश्वास आहे, बघू आपण. आणि मी 12 नंतर, आपल्या भारताच्या वेळेनुसार 12 नंतर त्यांना रेकी दिली. जी व्यक्ती अगदी 1.5 तासच त्यांना गोळीचा इफेक्ट व्हायचा, आणि त्यांना रेकी दिल्यावर मी बहिणीला दुसऱ्या दिवशी फोन केला की अगं काय ग, राजन काकांना लागली का ग झोप? तर ती म्हणाली तू किती वाजता रेकी दिली? मी म्हटलं ह्या वेळेला तुमच्या वेळेनुसार दिली. ती म्हणाली अगं 12 नंतर त्यांना इतकी छान झोप लागली ना, म्हणजे गेला महिनाभर ते इतके डिप्रेशन मध्ये, म्हणजे झोपच त्यांना येत नव्हती. इतके डॉक्टर झाले, पुन्हा दवाखाना गेले, औषधं बदलली, पण केवळ मॅडम रेकीमुळे खूप त्यांना इफेक्ट झाला. आणि आजही मी तिला म्हटलं मी इथे बसून तुला त्या तुमच्या वेळेनुसार, त्यांच्या झोपेच्या वेळेनुसार रेकी दे. आता ते व्यवस्थित 3 दिवस झालेत, रात्री त्यांना छान झोप लागते आहे, त्यांना खूप बरं वाटतं आहे. आणि त्यांना एक आत्मविश्वास, जो मागच्या आठवड्यात खूपच हे झालेला की आता माझं काय होईल, किंवा काहीच इफेक्ट होत नाही औषधांचा, तर खूप या रेकीने खूप आम्हा कुटुंबांना इतकं मदत केली ना, इतकी त्याचा उपयोग झाला. आणि धन्यवाद मॅडम, तुमच्यामुळे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी, आमचे नातेवाईक, नातेसंबंध,
आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही ह्या रेकीचा, ह्या ऊर्जेचा, ब्रह्मांडीय ऊर्जेचा आम्ही इतका वापर करतो आणि आम्हाला आनंद आहे की आज आमच्या या रेकीमुळे कोणीतरी एक आनंदित झालं. धन्यवाद मॅडम. खूप खूप किती बोलावं रोजच्या क्षणाला, पण हा माझा सगळ्यात मोठा आता 3 दिवसापूर्वीचा अनुभव आहे. खूप छान मॅडम. धन्यवाद. रेकीलाही धन्यवाद. तुम्हाला सुद्धा धन्यवाद, रेखीला सुद्धा धन्यवाद. आसावरी ताई, त्यांना सांगा की तुम्ही जर का स्वतः शिकलात तर अजून खूप छान प्रकारे तुम्हाला रिझल्ट येईल. ओके, कारण चालेल. थोडंसं आहे, समजलं मला थोडंसं काय अडचण असेल त्यांची, तर पण ना काय हा. असते, कॅन्सरचा पेशंट आहे, स्वतः हो. इम्युनिटी वाढवणं गरजेचं आहे. आणि ओके. हो. त्यासोबत आहे ना प्रतिकार शक्तीच वाढवणं तेच गरजेचं आहे. आणि ती मात्र येस. एनर्जी जशी जशी येईल तसे तसं आहे. द सिक्रेट हे पुस्तक फक्त कॅन्सरवरच खूप छान प्रकारे येस. आहे. पण येस. स्वतः केलं तर त्याचा खूप जास्त फरक पडतो. आपण देत नक्कीच. नक्कीच पडतो, पण स्वतः जेवणं आणि इतरांकडून जेवून घेणं फरक पडतो ना. बरोबर. हा. येस येस. आणि हे वातावरण मिळतं, या वातावरणामध्ये आलं की आणखी पॉझिटिव्हिटी येते. आणखीन पॉझिटिव्हिटी. ओके. आणि नक्कीच नक्कीच. मात्र एनर्जी देत राहा. नक्कीच फरक. येस येस. ओ, थँक्यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खूप छान, थँक्यू. कोणीतरी बापरे. मॅम मी बोलू? यस. आत्मा नमस्ते. आता अनय सर बोलले म्हणून मी बोलते. माझे मिस्टर शिपवरती असतात आणि जेव्हा मॅडम मला जानेवारीत मी जॉईन केलं आणि माझ्या मिस्टरांचा ऍक्सिडेंट झालेला डिसेंबरमध्ये, पण त्यांना शिपवर जाणं गरजेचंच होतं. मग ते जानेवारीमध्ये चढले, ते पूर्ण बरे झाले नव्हते आणि तसं पण 12 वर्ष झाले लग्नाला, तसं अर्धे महिने ते शिपवर असतात. त्याच्यामुळे मला इतकी जिम्मेदारी असते, त्या जिम्मेदारी निभवता निभवता मी कुठेतरी हसणंच विसरलेली आणि नैराश्यामध्ये हळूहळू जायला लागली. कारण का 2 बाळं, ती जिम्मेदारी जिम्मेदारी आणि त्यात ऍक्सिडेंट झाला, ते शिपवर चढले, पूर्ण बरे झाले होते, त्यामुळे मला खूप टेन्शन होतं. मग जानेवारीमध्ये मी जसं चालू केलं तेव्हा मॅमला बोलली मला भयंकर टेन्शन आहे. मॅम बोलला तू करत राहा करत राहा. फर्स्ट डिग्री झाली, सेकंड डिग्रीला गेल्यानंतर मला जो अनुभव आला त्याच्यानंतर माझं लाईफच चेंज झाला. म्हणजे मी अनय सरांना सांगते, ते बोलले ना नैराश्यामध्ये वाटतं, तर मी रिअलमध्ये नैराश्यामध्ये होती पूर्णपणे. कारण का तेच रुटीन, तीच मुलं, कोणीच नाही हेल्थसाठी आणि तेच तेच चाललंय आणि तिथे नवरा आजारी, मला कळे ना आता तो तिकडे 7 समुद्रा पलीकडे की मी काय करू. पण जसं मी रेकीत आली, हळूहळू मी मेडिटेशन मध्ये गेली आणि माझ्यामध्ये जर चेंजेस झाले, मी आतून खुश राहायला लागली. आता माझी लाईफची परिस्थिती सेम आहे, तीच मुलं, तोच नवरा, तेच घर, तेच स्कूल, तेच लाईफ आहे, तेच जेवण बनवायचंय, पण मी खुश आहे, मी हसते आणि मी इतकं ते सुंदररित्या रोजचं रुटीन चाललंय ना की ते रुटीन रोजचा रोज करताना मी खुश असते. त्यामुळे मला ते रोजचं रुटीन आवडायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे माझं नैराश्यच गेलेलं आहे आणि मला रोजचं रुटीन करून करून आता मला जगावं असं वाटतंय. कारण का माझा नवऱ्याचा जॉब तोच राहणार आहे, मुलं तीच राहणार आहेत, काहीच नाही करू शकत आपण. त्यामुळे जसं जसं मी पुढे गेली, मग 3rd डिग्री झाली आणि आता माझं ग्रँड मास्टर पण झालेलं आहे. आमचं परवाच आमची बॅच संपली. इतकं दुःख झालं कारण का मॅमला, पण आम्ही मॅमशी कनेक्ट राहणारच. पण आम्ही खूप सुंदर अनुभव घेतले ग्रँड मास्टर मध्ये पण आणि खूप छान वाटलं, म्हणजे अप्रतिम अनुभव होता. आणि ते नैराश्य वगैरे आता ते काय आहे तेच माहित नाही. म्हणजे आठवलं तर असं वाटतं जानेवारीमध्ये मी खरंच नाराज होते का माझ्या लाईफवरती. मला आता क्वेश्चन मार्क आहे, खरंच मी होते का आणि ते काय असतं नैराश्य म्हणजे काय असतं हेच आता माहित नाही. म्हणजे आपण आता ते पुढे गेलेलो आहे, त्या लेवलच्या पण पुढे गेलेलो आहे. आता खुशच राहतो, सगळ्यांमध्ये पॉझिटिव्ह बघतो, सगळ्यांना क्षमा करतो, सगळ्यांना थँक्यू बोलतो. म्हणजे हे इतकं आपल्या रुटीनच्या लाईफमध्ये इतकं आपलं ते आपल्या अंगामध्ये ते भिनलंय ना, त्याच्यामुळे आपल्याला आता काही वाटायचंच बंद झालंय. फक्त सुख सुख, समाधान, शांती आणि सर्वीकडे आनंद आनंद. त्याच्यामुळे लाईफ आता सुंदर व्हायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे सरांना सांगेल, तुम्ही जसं जसं रेकीत पुढे जाल तुम्हाला इतके सुंदर अनुभव येतील. तुम्ही स्वतःसाठी रेकी करा आणि स्वतः तुम्ही जेव्हा आनंदी व्हाल तेव्हा तुम्हाला सगळं छान वाटेल. तुम्हाला गरजच नाही, अपने आप नैराश्यातून बाहेर याल. हो ना मॅम? थँक्यू थँक्यू मॅम, थँक्यू मॅम. खूप आणि खूप हे सगळं मॅममुळे आणि रिअली मॅमचे धन्यवाद आहेत. खूप खूप आम्ही ग्रँड मास्टरला तर आम्ही खूप मजा केली. प्रीतीताई किती आपण मिस करतो मॅमला. रोज आठवण येते. आज तर 3ला आज मॅम दिवस हो, आज 3 वाजता तर खूप
खूप आठवण कसं आली तरी खरंच. वाटत होतं. हो. मिस करता अक्षरशः. मॅमला झोपच लागत नसेल आपला मिस करण्यामुळे. थँक्यू 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 मॅम, मॅडम. थँक्यू. थँक्यू सोनल मॅडम. थँक्यू. आणि फक्त सोनल शेवटी हो ना मॅडम, म्हणजे मॅडम तुम्ही हो म्हणा. मॅडमची मोहर लागली पाहिजे त्या येस, हो ना वाक्यांवर. मॅम. येस. नक्कीच. आणि ना कुठलाही निगेटिव्ह विषय असू देत, केवढाही प्रॉब्लेम असू देत, त्यामधून कशी पॉझिटिव्हिटी क्रिएट करायची ना, कोणाला टेन्शन आलं तर सोनलला फोन करा. कसाही प्रॉब्लेम असू दे, निगेटिव्हिटी मधून पॉझिटिव्हिटी क्रिएट करणे हा सोनलनी खूप छान प्रकारे सेशन स्वतःमध्ये अगदी विणून घेतला. कुठल्याच प्रसंगामध्ये सोनल कोणालाही सेशन मध्ये पण इतरांना गाईड करताना आवडलं मला. ओके, खूप छान. उलट असं म्हणूया की ते टेन्शन आलं ना, ते बरं झालं आलं तर ऊर्जेसोबत जोडलं. येस मॅम, मी तर ऑलवेज बोलते की ते टेन्शन होते माझ्या लाईफमध्ये म्हणून तुम्ही भेटला, रेखी भेटली. आता मी माझे सगळे जे पण प्रॉब्लेम्स आहेत ते मला ते प्रॉब्लेम्सच वाटत नाही, ते अपॉर्च्युनिटी वाटते. ठीक आहे, हे आहे म्हणून आपण त्याच्यावर सोल्युशन काढू. आता सोल्युशन काढण्याच्या मागे जास्त आपलं लक्ष आहे. खूप छान. आणि जेवढा त्रास होईल तेवढं मेडिटेशन करायचं. म्हणजे सगळ्यांना नवीन सदस्य आहेत, जेवढा त्रास होईल तेवढं मेडिटेशन करा. आणि बळसुशी नाही वाटलं अजून करा. म्हणजे चांगल्या गोष्टींसाठी थोडं एनर्जी मागे खेचते, पण अजून मुद्दामून करायचं. हो ना मॅम, जास्तीत जास्त मेडिटेशन करायचं ना जेव्हा त्रास होतो तेव्हा. हो, माझ्या होची तुला गरजच नाही सोनल. तू जे बोलशील तेच बरोबर असेल, कारण तू पण ग्रँड मास्टर आहे. हो ना? मी हो म्हटलं पाहिजे हे नाही, तू जे बोलणार तेच बरोबर असणार. माझा विश्वास आहे. कशाला हो ना मॅडम? कारण आहे ना, खरंच आहे, जेवढा तुम्हाला त्रास आहे, जेवढं तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेत, तेवढं अधिक मेडिटेशन. बस हा एक फंडा लक्षात ठेवायचा. माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाहीये काय, अजून मेडिटेशन करू दे, अजून मेडिटेशन करू दे. आता तुम्ही म्हणसाल असं का, तर तुमची घेण्याची ऊर्जा वाढल्याशिवाय तो देणारा तुम्हाला काय देणार. आताच मी सांगितलं, समजा मला देणारा आणि तुमच्या आपल्यासाठी देणारा कायम तयार आहे, कायम. त्याच्याकडे मोठं आहे, मोठं गिफ्ट घेण्यासाठी कदाचित आपली जोडी कमी पडत असेल, म्हणून आपल्याला अजून मेडिटेशनची गरज आहे, आपली जोडी स्ट्रॉंग करण्यासाठी. एवढंच आपण लक्षात घेऊया. थँक्यू सोनल, अगदी मनापासून धन्यवाद. अनिताताई, तुम्हाला जर का तुमच्या तब्येतीमधून लवकरात लवकर कव्हर व्हायचं आहे, कुठलंही ऑपरेशन असू दे, कुठलंही काहीही असू दे, तर एक अनुभव अनिताताई सांगतात. अनिताताई आहात का तुम्ही? गेल्या ससाणेताई, हा बोला. आत्मा नमस्ते मॅडम. माझं मणक्याचं ऑपरेशन झालं आत्ताच, 1-1.5 महिना झाला कालच. खरं तर असा त्रास मला ह्याचा 2-2.5 वर्ष झालं होतोय, पण मीच हे करत होते, म्हणजे भीतीमुळं मी ऑपरेशन करतच नव्हते. मग MRI वगैरे केले, 2-3 झाले MRI, तरी पण मी तयारच नव्हते. मग 1-1.5 महिन्यापूर्वी आमच्याकडे एक डॉक्टर येतात पुण्याचे, दलाल म्हणून. त्यांनी पण MRI करायला सांगितला. पाहिलं त्यांनी, तर म्हटले जरुरी आहे ऑपरेशन करणं. आणि मला तर करायचं नव्हतं ऑपरेशन. मग मी ना दुबईला गेले, म्हणजे 1-1.5 महिना तरी आपण हे करूयात, निग्लेक्ट होईल ना ऑपरेशन. म्हणून मी ठरवलं दुबईला जायचं आणि आत्ता तर करायचं नाहीये मला ऑपरेशन. तरी पण डॉक्टर म्हणले नाही नाही, तुम्ही किती निगेटिव्ह म्हणजे नाही म्हटलं ना तरी करावंच लागणार आहे ऑपरेशन. मग ठीक आहे म्हटलं, आता काय पर्यायच नाही ना. मग मी तयार झाले ऑपरेशन करायला. तरी पण मनातून खूप भीती होती मॅडम. मला आधीच खूप भीती, म्हणजे भित्रा स्वभाव आहे माझा. आणि मग पुण्याला रुबीला मी ऍडमिट झाले आणि मी ठरवलं अजिबात घाबरायचं नाही, कुठल्याही कोणताही क्षण आला ना तरी घाबरायचंच नाही. मग मी गेले पुण्याला, रुबीला ऍडमिट केलं मला. आणि संध्याकाळी म्हणजे मेडिटेशन करतच होते मी तिथं सुद्धा, हॉस्पिटलमध्ये पण खूप म्हणजे असं मेडिटेशन करत होते. आणि संध्याकाळी ऍडमिट केलं मला आणि सकाळी लवकरच हे ऑपरेशन होतं. मग संध्याकाळी पण मेडिटेशन केलं मी. पहाटेचं पण त्या दिवशी केलं बघा मेडिटेशन मॅडम मी, ज्या दिवशी ऑपरेशन होतं ना त्या दिवशी पण. आणि मला नेलं स्ट्रेचरवर नेलं, तरी मी ठरवलेलं अजिबात घाबरायचं नाही. आणि ते हॉस्पिटल खूप मोठं होतं, असं बघितलं ना तरी खूप खूप टेन्शन यायचं, भीती वाटायची. मग 3ऱ्या मजल्यावरून खाली लास्टला पहिल्या मजल्यावर ऑपरेशन थिएटर होतं. आणि स्ट्रेचरवर मला नेलं, तरी मी म्हणजे ठरवलेलं घाबरायचं नाही. आणि इतकी आनंद गेले ना, खूप कुणी म्हणतच नव्हतं ही कशी काय एवढी धाडस हिच्यावर आलं.
तशी घाबरलीच नाही मी. आणि ऑपरेशन थिएटर मध्ये नेलं, बिनधास्त गेले. कुणी म्हणजे कुणालाच घाबरलेले नाही मी. आणि मग मला नेलं, भुलीचं इंजेक्शन वगैरे दिलं त्या मॅडमने. आता म्हटले तू झोपशील, काहीच कळणार नाहीये तुला. आणि मग भुलं चढली आणि ऑपरेशन कधी झालं तेच कळलं नाही मला. 10 तास ऑपरेशन चाललं होतं माझं. आणि जेव्हा मला जाग आली ना, तेव्हा वाटलंच नव्हतं की ऑपरेशन इतक्या वेळ चाललंय. मला आत्ता गेले ना, आत्ता आल्यासारखं झालं. आणि हे सगळं रेखीमुळे झालं. मॅडम तुमचे पण खूप खूप धन्यवाद आणि रेखीचे पण खूप धन्यवाद. ऑपरेशन नंतरचा अनुभव काय तो? म्हणजे मला खूप डेअरिंग. आणि तेव्हापासून मॅडम माझा बीपी पण नेहमी वाढायचा. म्हणजे कोणतंही टेन्शन आलं तरी बीपी वाढायचं. पण आता इतका नॉर्मल आहे ना बीपी माझा, खूपच कमी झालाय. आणि रेखीमुळे खूप 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 सगळं म्हणजे इतकं छान वाटतंय ना मॅडम मला. खूप खूप धन्यवाद मॅडम तुमचे, खूप खूप रेखीचे आणि तुमचे. ऑपरेशन झाल्यानंतर अनिताताई मेडिटेशनला दुसऱ्या दिवशी सकाळी हजर होत्या. हो ना? दुसऱ्या दिवशी मी दुसऱ्या दिवशी हॉस्पिटल मानेला बेल्ट होता त्यांचा. मानेला बेल्ट असताना त्या होत्या हा हा मेडिटेशनला पहाटे 5 वाजता. हो. पण सुद्धा म्हणजे करत होते मॅडम. येस. म्हणजे खूपच धन्यवाद रेखीचे आणि मॅडम तुमचे पण खूप खूप धन्यवाद. लवकरात लवकर रिकवर झाल्या हे जास्त महत्वाचं. ब्रह्मांडीय ऊर्जा रेखीसोबत जुडल्यामुळे बघा डॉक्टर साहेबांनी त्यांचं काम केलं. बरोबर. ऑपरेशन मध्ये आपण काही केलं नाही, फक्त यांचा ऑरा स्ट्रॉंग करण्यासाठी हिलिंग केली की तुमचा ऑरा स्ट्रॉंग आहे, तुमची आतून जी क्षमता आहे ती वाढलेली आहे. ओके. त्यामुळे डॉक्टरांना यांच्या बॉडीचा मिळत असलेला प्रतिसाद छान मिळाला. ऑपरेशन पूर्णपणे सक्सेस झालं, कारण शरीरामध्ये प्राणशक्ती भरपूर असल्यामुळे. आणि आता राहिला पुढचा प्रश्न, ऑपरेशन झाल्यानंतर लवकरात लवकर रिकवर करण्यासाठी एनर्जीने मदत केली. 1 महिन्यापासून कामाला लागलाय. ओके. आणि काय म्हणूया आपण, तिसऱ्या दिवशी अनेक साऱ्या गोष्टींना त्यांचा प्रतिसाद त्यांनाच माहिती. झाल्यावर लगेच चालायला पण लागले मॅडम मी दुसऱ्या दिवशीच. खूप छान, खूप छान. आता सगळं काम वगैरे पण मी करते येस. किचनमध्ये वगैरे. आम्ही म्हणायचो की तुम्ही आता आराम करा. 1 महिना आराम मेडिटेशन करा. त्यामुळे आता मी माझ्या ठिकाणी बसून होते, तर ऊर्जा मदत करते एवढी. आणि रेखीमुळे आणि मॅडम धन्यवाद खूप खूप तुमच्यामुळे सगळं. नाही, तुम्ही ऊर्जेचा पॉझिटिव्हली स्वीकार केला हे जास्त महत्वाचं आहे दादा. तुमचा स्वीकार, त्यामुळे तुम्हाला तेवढा रिझल्ट. जो जेवढा स्वीकार करेल, जेवढा विश्वास ठेवेल, तेवढी ऊर्जा तुमच्यासाठी काम करेल. ओके. खूप छान, खूप छान, खूप थँक्यू छान. थँक्यू थँक्यू, थँक्यू. आता नक्कीच मी नवीन लोकांना संधी देते. कोण आहेत नवीन लोक? हा, बोला लताताई. एक एक जण तिकडे चुळबुळ करते, मला हात वर करायला मागे करतात. काय करावं मी? बोला लताताई, बोला सानिका. एक एक जण. सानिकाने केला पहिले. ओके. नंतर लताताई. तोपर्यंत लताताई माईक बरोबर करून ठेवा. माईक बंद आहे सानिका. आत्मा नमस्ते सर्वांना. एक मिनिट. येतोय आवाज? आत्मा नमस्ते सर्वांना. मी आता 3ऱ्या लेवलला आहे. मी नवीन लोकांसाठी थोडं सांगते. पहिली डिग्री केली, दुसरी झाली, आता 3ऱ्या डिग्रीला आता गेलेली आहे मी. तर पहिल्यांदा नवीन लोकांसाठी सांगते की बसल्यानंतर तेवढी आपली कपॅसिटी नसते. मलाही खूप पाय भरून यायचे, कंबर भरून यायची, पाठ भरायची मेडिटेशन करताना. पण ते हळूहळू हळूहळू सगळं नील होत जातं आणि आपली कपॅसिटी वाढत जाते. म्हणजे ती निगेटिव्हिटी असते ती निघून जाते आपल्यामधली सगळी. त्याच्यानंतर मी जे रेकीत आले ते स्वतःला शोधण्यासाठी आले, कारण माझ्या बाबतीत बऱ्याचदा सायकल काही अशा रिपीट व्हायच्या परत परत. तर मग प्रश्न पडायचे की अरे हे का घडतंय आपल्याबरोबर, कशासाठी घडतंय. तर तो शोध घ्यायचा होता. मग युट्यूबवरनं मला मॅडमचा रेफरन्स मिळाला. त्याच्यातनं मी त्यांच्याशी अप्रोच झाले, फोनवर पहिलं बोलणं झालं आणि डायरेक्ट मी कोर्सला ऍडमिशन घेतली. आता बारीक बारीक अनुभव सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे आहेतच, पण वैयक्तिक मी माझ्यावर आता स्वतःवर काम करते. त्याप्रमाणे माझे मागच्या आठवड्यात पाठ खूप दुखत होती. मग मॅडमनी सांगितल्याप्रमाणे मेडिटेशन करून, सिम्बॉल्स देऊन सगळं केल्यानंतर माझी पाठदुखी थांबली. ग्रुपमध्ये पण मला सगळ्यांनी रेकी दिली. हा एक माझा अगदी चांगला, स्वतः अगदी मोठा असा अनुभव घेतला मी. त्याच्यानंतर नोकरीच्या बाबतीत एक नोकरी आता मी सर्च करत होते, ती मिळाली होती, पण समहाऊ मला काय ते पसंत पडलं नाही, मी गेले नाही. त्याच्यानंतर मी स्वतःलाच रेकी दिली की मला चांगल्या पद्धतीने मला माझ्यासाठी जे योग्य असेल ते मला जॉब्सच्या ऑफर येऊ देत.
त्याप्रमाणे खरंच सांगते की कालचा दिवस माझा एवढा बिझी गेला की मला 4-5 ठिकाणावरनं कॉल्स आले. मी सगळीकडे जाऊन इंटरव्ह्यूज देऊन आली आहे. सगळं पण पॉझिटिव्ह आहे तिथे सगळं. म्हणजे छान आहे की मला खात्री आहे की त्याच्यातनं नक्कीच काहीतरी माझ्या योग्यप्रमाणेच मला ऊर्जेकडनं ते मिळणार आहे, हे मला त्याच्यातनं सकारात्मकता दिसून आलेली आहे. आणि अजून एक प्रयोग म्हणून मी एका मैत्रिणीला भेटायला गेले होते. ती खूपच टेन्शन मध्ये होती. मी अजूनपर्यंत दुसऱ्या कुणाला असं रेकी देणं किंवा हे केलेलं नव्हतं, कारण स्वतःवरच काम करणं हे आता मी 3 लेव्हल पर्यंत मॅडमनी सांगितलं तिथपर्यंत. पण ती खूप टेन्शन मध्ये होती. तर मॅडमचे शिकवलेल्या काही गोष्टी मला त्यावेळेला आठवल्या आणि आतूनच असं वाटलं, अरे नाही तू कर, हिला दे, हिला आता गरज आहे त्या गोष्टीची. म्हणून मग मी तिच्यावर थोडासा प्रयोग केल्यासारखा रेकीचा केला आणि लिटरली तिचा चेहऱ्यामधला फरक हा मी स्वतः अनुभवला. म्हणजे ती एवढी डोळ्यांखाली काळं वगैरे इतका चेहरा तिचा पडलेला होता. आणि त्याच्यानंतर तिला मी रेकी दिली. तिथे बसल्या बसल्या तिला काहीच बोलले नाही मी की मी काय करते किंवा काय नाही, किंवा कुठलेही हातवारे पण केले नाहीत, काहीच नाही. फक्त नजर आणि म्हणतो तशा ह्याने केलं. पण तिच्या चेहऱ्यामधला एवढा मी फरक अनुभवला. मला स्वतःला त्याचं खूप समाधान मिळालं की अरे आपण काहीतरी कोणासाठी तरी चांगल्या गोष्टी करू शकलो. अजून एक गोष्ट मी शेअर करीन की प्रत्येक गोष्ट आता करताना, प्रत्येक विचार करताना खूप सकारात्मकता येते आणि ती सतर्कता आपल्याला येते ह्याच्यातनं. त्याच्यामुळे मेडिटेशन हे तर खूपच छान आहे. हे कराच सगळ्यांनी. खूप छान. खूप खूप धन्यवाद मॅडमचे सुद्धा आणि रेकीचे सुद्धा. खूप खूप धन्यवाद. आणि नकळत बदल घडलेले सांगते की पूर्वी माझी नखं वगैरे सुद्धा अशी तुटायची सारखी, किंवा नखांच्या शेजारची स्किन सुद्धा माझी तुटायची वगैरे. म्हणजे मला असं बरीच वर्ष हा त्रास. पण मेडिटेशनला आल्यापासून नकळत मध्ये माझ्या हातांकडे माझ्या लक्ष गेलं, अरे किती छान दिसतायत आपले हात नख. म्हणजे ते जे काही स्किन मध्ये जे बदल होत आहेत ना, हे मी कधी म्हणजे असं मुद्दामून त्याला काही रेकी दिली किंवा हे केलं असं नाही, पण मला जाणवलेली ही हा माझ्यामधला बदल की अरे हे बदल घडतायत आपल्यामध्ये, हळूहळू फरक पडत जातोय. खूप खूप धन्यवाद मॅडम. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. अच्छा, त्या ट्रिपला गेलेल्या ताई आल्या का आपल्या? मी वाट बघते त्यांची. काल रात्री ट्रिप वरून आल्या. कोणत्या आहेत त्या? 10च्या बॅचच्या. रात्री 10च्या बॅचच्या. असं काय करता? रात्री 10च्या बॅचच्या. ओके, 10च्या बॅचच्या लोकांनी आपल्या काल रात्री ताईंनी एक शेअरिंग केली आहेत का? प्रवास खूप छान झाला मॅडम. ओके, काही हरकत नाही. नाहीयेत सध्या. काही हरकत नाही. कोणी आहे अजून शेअरिंग करणार? एक शेवटचं शेअरिंग, फक्त शेवटचं शेअरिंग. ओके, लताताईंना थांबवलं होतं मी, हो ना? लताताई, आणि त्यानंतर आपण थांबूया, छान मेडिटेशन घेऊया. ओके, सगळ्यांसाठी आज विशेष मेडिटेशन. लताताई, माईक 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 जवळ. चालू आहे मॅडम माईक. आत्मनमस्ते मॅडम. आत्मनमस्ते. मला झोप लागत नव्हती व्यवस्थित खूप दिवसापासून, पण आता छान झोप लागायला लागली आहे. आणि पोटात त्रास होता, मला भूक नाही लागायची आणि पोटात भरपूर त्रास होता. तर आता आवाज येतोय का? आवाज येतोय. तर आता मला भूक लागून राहिली आणि छान वाटत आहे, एकदम मस्त वाटत आहे. किती दिवस झाले रेकीमध्ये येऊन? 10 ते 15 दिवस. आता सेकंडला गेले. खूप छान. खूप छान. छान छान छान. खूप छान. काय ना, नवीन लोकांनाही थोडीशी संधी मिळावी ना, म्हणून मग एक संधी दिली की असावं. एक नवीन तुमच्याकडून पण काय बदल होतो आहे हे आम्हाला ऐकावं. बोला वैशाली खोले. हा, माईक सुरू करा. हा, नवे बघा ना कसे आता अपडेट झाले आहेत सगळेचे सगळे. आता मला माहिती आहे, आता तुम्ही अजून 10 मिनिटं घेता आमचे. बोला वैशाली ताई, माईक सुरू करा. आत्मनमस्ते मॅडम. आत्मनमस्ते. मी पहिल्या लेवललाच अनुभव आलेला मला, परंतु मी गेल्या वेळेस शेअर नाही केला, तो आत्ता करते. पहिले 7-8 दिवसाच्या आतच मला म्हणजे मेडिटेशन मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे वाढवलं
पण अचानक मला म्हणजे माझं ते रेकी देणं वगैरे काय असं काहीच केलं नाही. पण अचानक असं मला लहानपणापासून तळपायाला भेगा असायच्या, की त्याच्यावर किती मलमल लावली, किती पाय स्वच्छ ठेवले. डॉक्टरांनी मला 24 तास म्हणजे 12ही महिने बूट घालायला सांगितले. त्यामुळे मी चप्पल सुद्धा वापरत नाही. इतक्या माझ्या पायांना भेगा असायच्या. तर मग आता या 7 ते 8 दिवसाच्या मध्येच मला असा फरक जाणवला, की त्या तळपाय माझे पूर्णपणे प्लेन झालेले आहेत. म्हणजे एकही भेग त्या पायाला राहिलेली नाहीये. नाही तर पूर्वी असं असायचं, की इथलं बरं झालं की इथे, इथलं बरं झालं की इथे, असं पूर्ण तळपाय माझा कुठे ना कुठे भेगा असायच्या. पण आता माझा तळपाय पाहिला तर पूर्णपणे दोन्ही पायाच्या भेगा पूर्णपणे प्लेन झालेल्या आहे. तर हा खूप छान मला अनुभव आलेला आहे. आणि बाकी छोटे मोठे तसे बरेच अनुभव आहे. हा प्रॅक्टिकल अनुभव मी घेतला मेडिटेशनमुळे आणि तुमच्या ज्या रोजच्या सांगण्यामुळे सेशन मधल्या माहितीमुळे मला ही माहिती मिळाली आणि मेडिटेशन मी वाढवलेलं आहे. त्याच्यामुळे आता मला खूप खूप छान वाटतंय. धन्यवाद रेकीचे, तुमचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. अगदी मनापासून थँक्यू. काल की परवाच अटोनमेंट झालं. श्रुती शेलार यांचं पण बोलायला उत्सुक आहेत. काय म्हणतात तर ऐकूया आपण. श्रुतीताई शेलार अपडेट झाल्यात. माईक सुरू करा. आता दिसल्या होत्या मला. आवाज झाला का? हो, तुम्हाला आवाज दिला. काय म्हणता? हा, आत्मनमस्ते मॅम. एकदम छान वाटते मॅम. पॉझिटिव्हिटी खूप आलेली आहे. तुम्हाला मी मेसेज केलेला ना, माझं शाळेचं प्रॉब्लेम चालू आहे. पण 2-3 दिवस झाले तो विचार खूप कमी झाला माझ्या डोक्यातून. ते होईल व्यवस्थित सर्व, अशी एक होप म्हणजे आलेली आहे, पॉझिटिव्हिटी वाढलेली आहे. मॅम, माझा एक प्रश्न होता की 5 तारखेपासून क्लास चालू झालाय ना आपला, तर मी 7ला जॉईन केलं आणि मला अजून म्हणजे नीट कळलेलं नाहीये काय काय करायला पाहिजे. मेडिटेशन सकाळी होते का आपलं? हो, दररोज सकाळी आपलं 5 वाजता मेडिटेशन होत असते. तुमची मग जी त्याची लिंक त्याच लिंकवर. ओके. त्याच लिंकवर का? मला माहिती नव्हतं. मग उद्या असेल का? आणि 5 पासून नक्कीच बरं झालं त्यांनी विचारलं. 5 तारखेपासून आपली बॅच झालेली आहे. तरीही 9:45 दीदी बघ ना फोन करून. 1 मिनिट, वैशाली ते माईक बंद करा. तरीही जे लोक आता उद्या सुद्धा येतील ते सुद्धा पुढचे 7 दिवस त्यांना सुद्धा मिळतील. ओके. उद्या 3 वाजेपर्यंत ज्या सन्माननीय सदस्य नवीन यांचा प्रवेश होणार आहे त्यांना सुद्धा याच बॅच मध्ये घेतलं जाणार. फक्त या बॅचचा फर्स्ट डिग्रीचा टायमिंग वाढवला जाणार. ओके. हा, म्हणजे सर्व सकाळी ग्रुप 5ला जॉईन करायचं ना मेडिटेशन सकाळी साठी? 5ला तुम्ही जॉईन करू शकता. नक्कीच जॉईन करू शकता. ओके, याच लिंकवर. छान, थँक्यू. श्रुतीताई, थँक्यू मॅम. नक्कीच बदल होणार सगळ्या गोष्टीमध्ये. परवा त्यांचं अटोनमेंट झालंय. नवीनच हो, पण मग तेच माझ्या प्रस्तावासाठी पण मॅम, प्रस्ताव म्हणजे लवकर झालं पाहिजे त्यासाठी मी मेसेज करेन तुम्हाला. मला हिलिंग द्या, लवकर झालं पाहिजे पास. नक्कीच ओके होणार. मॅम, आणि थँक्यू थोडी मॅम. सेकंड डिग्री मध्ये गेले की तुम्हीच तुम्हाला रेकी देता. काही टेन्शन नाही. ओके मॅम, थँक्यू. छान छान छान. ओके. तर अगदी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. तर आजच्या सेशन मध्ये आपल्याला काय समजलं आहे की छोट्या मोठ्या गोष्टी दैनंदिन आयुष्यामधल्या, अगदी सकाळी उठलो तेव्हापासून आजचा दिवस छान जाऊ दे, आपल्या आयुष्यामध्ये आनंद येऊ दे, नातेसंबंध छान होऊ दे, ऑफिसचं वातावरण छान होऊ दे, काय एखाद्याचं तब्येत बरी होऊ दे, छोट्या मोठ्या तब्येतीच्या तक्रारी असू दे, एखादी मागणी असू दे, एखाद्या अंतर्मनामध्ये असलेली इच्छा असू दे, आणि मला वाटू दे की मला लोकांची मदत मिळू दे कुठे. नक्कीच वाहन आहे, वाहन बंद पडायचं तर ते पेट्रोल पंपाजवळ, हो सुधीर दादा, 1 मिनिट तुम्हाला पण संधी देते. गॅरेज जवळ बंद पडणार, म्हणजे काय काय मिरॅकल्स होता येईल ना आयुष्यामध्ये, काही सांगता येत नाही. असं ना रेकी तुम्हाला कुठं कुठं मदत करते, खरंच हे सांगता येत नाही. समजलं ना तुम्हाला? कुठंही आपल्याला ऊर्जेचा उपयोग करू शकतो. कारण ऊर्जा म्हणजे काय तर या ब्रह्मांडाकडून मागून घेतलेला आशीर्वाद. हे तुला माझ्यासाठी करायचं आहे आणि हे तुला माझ्यासाठी करायचं आहे. बस एवढी ती गोष्ट. आता तुम्हाला मी एक माझा अनुभव सांगू दादा, मग तुमचा की पहिले तुमचा? ओके. तर बघा, ऊर्जा कशा प्रकारे मदत करते. काल दुपारची गोष्ट, शर्वरीचा मला फोन सुरू होता आणि बोलता बोलता मी मागच्या गॅलरीमध्ये गेले.
मागच्या गॅलरीमध्ये गेले तेव्हा त्या काकूचा आवाज आला आमच्या शेजारच्या. काहीतरी त्यांनी म्हटलं मायवा मारतं का मला, असं म्हटलं. आणि मला ती उडत उडत म्हैस दिसली त्यांची. ओके, ती म्हैस त्यांना मारत होती. तुम्हाला माहिती आहे म्हैसीचं मारणं कसं असते तर. आणि मी क्षणार्धामध्ये हा फोन कट केला आणि त्यांना रेकी दिली की ह्या सुरक्षित आहेत. ओके, आणि ह्या सुरक्षित आहेत. सोबतच त्या आजूबाजूला आवाज दिले कोणाला तर कोणीच नव्हतं, कोणाचाच आवाज जायचा नाही. आता काय करावं, तर अगदी माझं घर मागे आणि पायऱ्या उतरून त्यांच्या घरापर्यंत जाणे आणि तिथपर्यंत जाणे म्हणजे राऊंड मारून खूप वेळ गेला. तर आता काय करावं, तर तेवढ्यात मध्येच फोन डायल केला त्यांच्या मुलाचा. पायऱ्या उतरता उतरता तिथपर्यंत जायपर्यंत मुलं गेले होते त्यांना बघायला. ओके, बघते तर तेवढ्या वेळामध्ये, कारण परिस्थिती समजली होती की परिस्थिती गंभीर आहे आणि म्हैस चवताळलेली आहे, ती आता चांगलीच मार करणार. क्षणार्धामध्ये ती एनर्जी लक्षात आली आणि काकूंना रेकी पण दिली. काकूंचा हा इथे पूर्ण मार लागलेला आणि पूर्ण चेहरा रक्तबंबाळ, मागून पुढून पूर्ण ब्लाऊज, पूर्ण साडी रक्ताने भरली. फक्त 2 ते 5 मिनिटाच्या आतमध्ये. ओके, एवढं ते जखम आणि ते सगळं. पण ना त्या शुद्धीवर होत्या, आपण ऊर्जा दिलेली होती त्या शुद्धीवर होत्या. त्या बेशुद्ध झाल्या नाही. त्या शेवटी जाईपर्यंत दवाखान्यात बेशुद्ध झाल्या नाही. त्यांची हिंमत हारली नाही. त्यांना समजलंच नाही की आपल्याला एवढं मोठं लागलेलं आहे. ओके, सगळं मी त्या मुलांना म्हटलं त्यांना पटकन ऑटो आणायची गरज आहे, हे छोटं नाहीये. त्यांना पुसलं वगैरे, त्यांचे कपडे बदलले. म्हटलं हा वेळ नाहीये आपल्याकडे. खरोखर तो वेळ नव्हता तेवढा. पण ना ती ऊर्जा सोबत होती ना, म्हणून मग त्या सगळ्या गोष्टी होत होत्या. डॉक्टरांकडे गेल्यानंतर असं वाटलं की फक्त टाके पडणार आहे. मुक्कामार मोठ्या प्रमाणात लागलेला आहे. असं वाटलं फक्त टाके पडणार आहेत. पण डॉक्टरांनी सांगितलं नाही, सर्जनची गरज आहे. हे टाचे जे आहे ना हे सर्जनच देऊ शकतील. तर पुढच्या डॉक्टरकडे न्यावं लागलं आणि मग सिटी स्कॅन वगैरे सगळं डॉक्टरांनी करायला सांगितलं. समजून घ्या केवढा मार असेल. ओके, आणि एवढं रक्त गेल्यानंतर एखादी व्यक्ती बेशुद्ध न होणे अगदी मेंदूजवळ मार, तर हे फक्त ऊर्जेच्याच भरोश्यावर होऊ शकते, एवढं लक्षात घ्या. फक्त एखादा ग्रँडमास्टर हजर असणं म्हणजे सुद्धा ऊर्जेचा सोर्स असणं, एवढं लक्षात घ्या. आणि मी तर तुम्हाला सांगेल, सोनल, उषाताई, डॉक्टर साहेब, सगळ्यांना सांगेल, तुमच्या घरी तर तुम्ही सगळेचे सगळे ग्रँड मास्टर्स आहात. एखादा लग्न काय असेल, एखादा कार्यक्रम काय असेल, ऊर्जामय सगळं वातावरण. जसं आपण ग्रुप मेडिटेशन करतो तसं तुमचा ग्रुपच ऊर्जामय, कुटुंबच ऊर्जामय. खूप लकी लोक आहात तुम्ही, ऊर्जेसोबत जोडले आहात. खूप लकी, खूप लकी. तर एक ग्रँडमास्टर जिथे हजर असतो. हो मॅडम, आम्ही बोर घेतलं ना सुधीरच्या इथे, तेव्हा असंच झालं. आम्ही घरातले 4-5 जण ग्रँड मास्टर होतो आणि रेकी देत होतो तिथे. तर तो सीन खूप बघण्यासारखा होता. इतकं पाणी लागलं ना बोरला, खरंच घरातले सगळे होते. खूप आनंदमय सीन होता तो. आनंद. त्यासाठी थँक्यू. तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीसाठी उषाताई खरंच खरंच आहे. खूप ग्रँड मास्टर जिथे आहात तिथे म्हणजे ना, तो म्हणजे एक सोर्स होऊ शकतो ऊर्जा घेणारा, कारण त्याची घेण्याची क्षमता वाढलेली असते, बाकी काहीच नाही. तो दुसऱ्याला देऊ शकतो. देऊ कोण शकेल दुसऱ्याला, मला सांगा. ज्याच्याकडे आहे. बरोबर, तुमच्याकडे दुःख आहे, तुम्ही दुसऱ्याला काय देसाल? तुमच्याकडे आनंद आहे तर तुम्ही दुसऱ्यांना आनंद देसाल. तुमच्याकडे चिंता आहे, तुम्ही दुसऱ्याला चिंताच देसाल, टेन्शनच देसाल. टेन्शन आहे तर. पण जर तुमच्याकडे आनंद आहे तर तुम्ही आनंद वाटायला लागाल, तुम्ही खुशी वाटायला लागाल. आपल्याकडे ऊर्जा आहे, आपण ऊर्जा वाटायला लागलो बस. आणि हे दान म्हणजे केवढं मोठं दान आहे, हो ना. खूप छान, खूप मजा येते. असं म्हणजे छोटे मोठे अनुभव. मागच्या 2-4 दिवसा अगोदर मला कोणीतरी, बघा, अनुभवात अनुभव तुम्हाला सांगते. विंचू चावला, विंचू. मंत्र मंत्र वगैरे नाही, हा लक्षात घ्या. खरंच मला विंचू उतरवण्याचा मंत्र माहिती नाही. पण आहे ना, त्या व्यक्तीच्या विंचू उतरला. एक वेळ मी सुद्धा स्वतः याच काकूचा अनुभव सांगितला तुम्हाला. आता त्यांनाच विंचू चावला होता, तो मी अगदी सुरुवातीला असताना उतरवला. पण आता मी मागच्या आठवड्यामध्ये माझ्या आपल्या सेशन मधील एका सदस्यांना सांगितलं, अशा अशा प्रकारे तुम्ही एनर्जी द्या, अशा अशा प्रकारे प्रोसेस करा आणि मला सांगा. आणि खरंच त्यांनी सांगितलं, मॅडम अक्षरशः इथपर्यंत गेलेली अंगार आणि ते चढला होता तो ना त्यांचा 5 मिनिटामध्ये उतरला. तर हे मिरॅकल्स आपण म्हणू शकतो. अगदी दैनंदिन आयुष्यामध्ये होणारे हे प्रसंग आपण या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी ऊर्जेचा उपयोग करू शकतो.
आरोग्याची समस्या असू दे, काहीही असू दे, आपलं वाहन सुरक्षित ठेवणं असू दे, मुलांची मनःशांती असू दे, आणि आपण काय म्हणूया, कधी कधी एखाद्या व्यक्तीला सर्वोत्तम करते एखादी व्यक्ती आयुष्यामध्ये, सगळ्यात सगळं खूप काही करते मॅडम. मी आहे ना आतापर्यंत माझ्या आयुष्यामध्ये मॅडम उत्तमात उत्तम केलं, माझा प्रत्येक ठिकाणी परफॉर्मन्स चांगला दिला, पण आहे ना सगळं करूनही माझे प्रयत्न अपुरे पडतात. असं तुम्हाला जेव्हा वाटते तेव्हा लक्षात असू द्या, तुमचे प्रयत्न अपुरे नाही पडत आहे, तर तुमची ऊर्जा अपुरी पडते आहे. तुम्हाला तुमची ऊर्जा वाढवण्याची गरज आहे. आणि अशा वेळेस तुम्ही ती ऊर्जा वाढवून ब्रह्मांडी ऊर्जा रेखी सोबत जोडून तुमच्या प्रयत्नांना यश मिळवू शकता. आहेत ना असे लोक की मॅडम खूप प्रयत्न करतो आहे, 100% माझे टाकूनही मला यश मिळत नाही, तर तेथे नक्कीच ऊर्जा कमी पडते आहे. ऊर्जेची मदत घ्या, तुम्हाला यश येणार. खूप खूप धन्यवाद सर्वांचे, खूप खूप धन्यवाद. सुधीर दादाचा एक अनुभव तुम्हाला ऐकावाच लागेल आणि त्यानंतर आपल्याला आपलं मेडिटेशन घ्यायचं. बोला सुधीर दादा वाटच पाहतायत तासभर. ना, हँडरेज केलंय. कुठे आहेत? आहेत? माईक सुरू करा. अरे हा, माईक सुरू करा सर, तुमचा आवाज नाही येत आहे. नाही काय एकदा लिव्ह करा आणि पुन्हा सुरू करा, आणि ते हेडफोन वगैरे लावले असतील तर काढून टाका सगळे. मॅडम मी एक बोलू का? हो, आता तोपर्यंत तुम्हाला बोलू देते सुधीर दादा येईपर्यंत. आता तुम्ही बोलले ना का तुमच्या आजाराचं सांगा, तर ते मी विसरूनच गेलेले की माझे आधीचे आजार काय होतात ते. म्हणजे ते सर्वच विसरून जाते आपण, आपल्याला काय टेन्शन होतं, काय आजार आहेत, ते सर्व इथं विसरूनच जातो आपण. एवढ्या पुढे आवाज येतोय का? हो 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 हो. आत्मा नमस्ते. एक 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 मिनिट सुधीर दादा, फक्त एक मिनिट. खरंच आहे आपल्या प्रमिलाताई काय प्रॉब्लेम हे विसरून गेल्या जातं. बऱ्याच वेळा असंच होतं की आता बरेच जण कोणीतरी मेसेज टाकते, मॅडम तुम्ही रेकीमध्ये कशा आल्या. कधी कधी असं वाटते काय त्या टेन्शनचं हे करावं, काही नाहीये ते, म्हणजेच तर काही नाहीये असं वाटते. आता ते टेन्शन, त्या सगळ्या गोष्टी नक्कीच सगळ्यांच्या आयुष्यामध्ये असं होईल. तो प्रॉब्लेम, ज्या प्रॉब्लेम सोडवण्यासाठी तुम्ही रेकी शिकायला आलात ना, तो प्रॉब्लेम होता हेच विसरून जाणार. आता उद्दिष्ट काय काय आहेत याकडे लक्ष केंद्रित होणार. आता मला काय काय अचीव करायचं आहे माझ्या भविष्यामध्ये, या गोष्टीकडे लक्ष केंद्रित होणार. आणि हे होणं म्हणजेच खरं स्वतःमध्ये परिवर्तन होणं. माझ्या आयुष्यात हे दुःख होतं, असं टेन्शन होतं, तिथं रडगाणं करत राहायचं नाहीये आपल्याला. आपल्याला तिथून बाहेर निघायचं आहे आणि भविष्याकडे वाटचाल करायची आहे की मला माझ्या आयुष्यामध्ये काय घडवायचं आहे, माझ्या आयुष्यात मला हेही घडवायचं आहे, हेही माझं अचीव करायचं आहे, आणि तेथे आपलं लक्ष केंद्रित करूया. जे झालं गेलं विसरून जाऊया. ओके, बोला सुधीर दादा. आत्मा नमस्ते. माझं सातारमध्ये शेती आहे, सातारच्या जवळ. तिथं कृषी पर्यटन केंद्र करायचं चालू आहे, जलधारा कृषी पर्यटन केंद्र. तर त्या ठिकाणी मी 13 जानेवारीला एक बोअरवेल घेतलेली, पण त्या बोअरवेलला 10 मिनिटाच्या वर काही मोटर चालली नाही. तसेच त्या माझी जिथे शेती आहे त्या शेतीच्या आसपास बऱ्याच जणांनी बोअर घेतलेले आहेत. जवळजवळ अर्ध्या किलोमीटर परिसरात तर कुणाचीच बोअर चालू नाही. त्यानंतर पाण्याची तर कमतरता होती, बोअर तर घ्यायची होती, कारण विहीर काढणं शक्य नव्हतं, कारण बोअरलाच पाणी तर विहिरीला तरी कसं लागेल. शेवटी आम्ही बोअर घ्यायचं ठरवलं. मॅडमना पण सांगितलं, अक्का, आमचे डॉक्टर बापू, किशोर दादा, सर्वजणांनी म्हणले की बोअर घ्यायची. सर्वांनी तिथं जागेवर येऊन बऱ्याचदा जागेला व्हिजिट दिली. आणि ज्या वेळेला ऍक्च्युअली गाडी आली त्यावेळेला मॅडमला पण मेसेज टाकला, ग्रुपवर मेसेज टाकला, सर्वांनी मिळून रेकी दिली. मग अक्का उषाताईंनी दिली, बापूंनी, डॉक्टर बापूंनी दिली, किशोर दादांनी दिली, मी तिथं होतोच. असे सर्वांनी मिळून रेकी दिली. आणि खरं सांगायचं म्हणजे अंगावर काटा येतोय की फक्त 35 फुटावरती पाणी लागलं. अगदी आता सुद्धा मी थोड्या वेळापूर्वी मीटिंग चालू झालं तर शेतातच होतो, 5:30 ला मोटर चालू केलेली, 8:30 पर्यंत मोटर बंद झाली नव्हती किंवा पाण्याचा थोडा सुद्धा प्रवाह कमी झाला नव्हता.
आता तिथं सांगितलंय की 24 तास पाणी लागणार आहे. 24 तास मोटर तुम्ही चालू ठेवा, 24 तास लागणार आहे. आणि हे सर्व आपल्यामुळे झालं, सर्व ग्रुपमुळे झालं, ग्रुपच्या एनर्जीमुळे झालं, मॅडमच्या एनर्जीमुळे झालं. अक्का, बापू आणि किशोर दादा या सगळ्यांनी तिथं मेहनत घेतली, मॅडमनी मेहनत घेतली, सगळ्या ग्रुपनी मेहनत घेतली, त्यामुळेच हे शक्य झालेलं आहे. खूप खूप धन्यवाद रेकी, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद मॅडम. सर्वांपेक्षा तुम्ही सुधीर दादा विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाने ही कमाल केली, एवढं लक्षात घ्या. हा, आणि सर्वांची मेहनत आहेच, है ना. ते ब्रह्मांडीय ऊर्जा सर्वात आधी कुणी सांगितलं त्याला विचारा की. दादानी त्याला सांगितलं की पाण्याला पण रेकी देऊ शकतो. तुला आठवण होती का मग? तो आपल्या ग्रुपमध्ये नव्हता तेव्हा त्याला म्हणलं, तो म्हणला बोरला पाणी नाही लागलं, तर म्हणलं अरे पाणी सुद्धा रेकीमुळे लागू शकतो. म्हणलं असं कसं होईल? म्हणलं बस तू ये तू, आणि तसंच झालं. विचारा आता. हो, दादांनी अगोदरच सांगितलेलं की पाण्याला रेकी देता येऊ शकते. आणि आणि मॅडम तेव्हा त्याला ते खरं वाटलं नव्हतं बरं का, असं कसं होऊ शकतं म्हणे. त्यावेळेला मी रेकीत नव्हतो ना. बरोबर. हा, बघा, ऊर्जेचा अनुभव नसताना एखाद्याला जर तुम्ही म्हणसाल तू विश्वास ठेव, कसं बरं ठेवणार? खरं आहे की नाही? म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगते, हे बघा मी सांगते म्हणून तुम्ही विश्वास ठेवू नका. आता मी सांगते तुम्हाला असं असं होऊ शकतो, बदल होऊ शकतो. मग दशरथ दादांनी सांगितलं होतं सुधीर दादांना, अरे किती पाणी पण लागू शकते, कशाला विश्वास ठेवायचा? खरं आहे ना. यस, सुधीर दादा तुम्ही तुमच्या जागेवर 100% बरोबर होतात. आणि तुम्ही सुद्धा सगळेजण, एवढंच सांगते, डोळे बंद करून कोणत्याही गोष्टीवर विश्वास नाही ठेवायचा, अनुभव घ्यायचा. आणि अनुभवामध्ये जर आपल्याला बरोबर वाटलं तर आपण विश्वास ठेवायचा. आणि ती गोष्ट चाचपडून पाहायची, खरोखर हा अनुभव मला का आला. आता इथे आपण जर विचार केला तर या ब्रह्मांडाने आतापर्यंत अपयश दिलं. वारंवार 2-3 वेळा त्यांनी बोर करून आजूबाजूच्या बोरला अडचणी आल्या, पण स्वतःचा ऑरा वाढला, तुमची घेण्याची क्षमता वाढली आणि तुमचा विश्वास वाढला. ते ब्रह्मांड मला देणारच आहे. चारही बाजूनी ऊर्जा एकत्रित आली आणि तुम्हाला मदत केली. बरोबर तीच जागा एका रेकी हिलरनी तुम्हाला निवडून दिली, हो की नाही? सगळ्याच गोष्टी एकाच वेळेस कशा बरं एकत्रित आल्या? ह्या त्या गोष्टी लक्षात घ्या. आणि एनर्जी अशा प्रकारे आपल्याला मदत करू शकते. बस मिरॅकल्स असतात कधी कधी, हो, पण एवढं लक्षात घ्या, या जगामध्ये चमत्कार होत नाही. जे काही होते ना ते आपल्याला माहित नसते, त्या गोष्टीला आपण चमत्कार म्हणतो. आता हे कुठल्या ऊर्जेने झालं, कसं झालं, काय झालं, हे आपल्याला अजून समजलं नाहीये. आपण ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबत जुडलो आणि मोठ्या प्रमाणात ऊर्जा प्राप्त झाली आणि आपल्याला ते मिळालं. म्हणून आपण एवढं म्हटलं की त्यामुळे मिरॅकल्स झाला. आणि खरोखर आपल्याला अगदी 35 फुटावर, जेथे दूर दूरच्या अर्धा किलोमीटर मध्ये लोकांना पाणी नाहीये, तेथे पाणी लागलं. पण यामागचं शास्त्र असं की घेणाराची सुद्धा ऊर्जा वाढली, हो ना. आणि म्हणून त्या घेणाऱ्याला तीच जागा बरोबर सापडली की जेथे तुला पूर्ण वेळ पाणी मिळणार. कळलं? तो भाव कृतज्ञतेचा त्यांच्यामध्ये आला. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी. किशोर दादांनी नारळावरती पाणी बघितलेलं, त्यानंतर अक्कानी, उषाताईंनी पण बघितलं, तर तिच्या हातावर पण नारळ उभा राहिला. म्हणजे मिरॅकलच आहे सगळं. दादांनी तर धीरज अगोदरच सांगितलं धीरज होतं. धीरज संध्या सगळ्यांनी पाहिलं, सगळ्यांच्या हातावर नारळ उभाच राहिला. धीरज पण होता. हाँ, बहुत बढ़िया. खूप धन्यवाद, खूप धन्यवाद, खूप धन्यवाद. थँक्यू, 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 थँक्यू ऑल ऑफ यू. नक्कीच आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकीच्या माध्यमातून सुख, समाधान, आनंद, खुशी, प्रेम, यश, आरोग्य, संपन्नता भरभराट येणार आहे. खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आजचं सेशन हे जसंच तसं युट्यूबला जाणार आहे, जसंच तसं. ओके, कारण एडिटिंग करायला 5-7 तास देता येणार नाही, त्यामुळे जसंच तसं हे जाणार आहे. खूप छान, खूप धन्यवाद सगळ्यांना, खूप मनापासून धन्यवाद. आणि आता आपण मेडिटेशन घेणार. ओके, खरंच खूप वेळ गेला, मला पण नव्हतं वाटलं. आज माझं ठरलेलं होतं 8 ते 9 एवढा वेळ सेशनला द्यायचा आणि त्यानंतरचा वेळ मात्र आपण मेडिटेशनला घ्यायचा, असं ठरलं होतं. पण बोलता बोलता वाढत जातं. ओके, तर आत्मा नमस्ते सगळ्यांना.
आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. नमस्ते.